श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, परम पूज्य वाल्मीकि मुनि, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज दिवस आहे चैत्र शुद्ध द्वितीया. काल आपण उल्लेख केला होता की द्वितीयेचा चंद्र, शुद्ध द्वितीयेचा चंद्र पाहायचा असतो. इथून दिसला तर बघा, पण अगदी ज्याला फाईन क्रेसेंट म्हणतात, अगदी नाजूक चंद्रकोर असते. आणि ती म्हणजे निसर्गाशी, विशेषतः आकाशाशी आपला संपर्क आणि संबंध राहावा म्हणून असल्या काहीतरी गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपल्याला रामनामावलीच्या प्रती येत आहेत तोपर्यंत आणखीन एक विषय बघूया. ध्रुव अरुंधती न्याय. ह्या विवेकानंदांनी शिक्षण क्षेत्रातला एक महत्त्वाचा न्याय म्हणजे सूत्र सांगितलं, नियम, की मुलाला शाळेत ध्रुवाची गोष्ट सांगतात आणि ध्रुव तारा आजोबांच्याकडून बघा किंवा बाबांच्याकडून. गमतीदार प्रसंग सांगता येईल. बाबा म्हणतात की अजून 3 दिवसांनी पौर्णिमा आहे, त्या दिवशी मी तुला ध्रुव तारा दाखवतो. आजी म्हणाली, मूर्ख रे, पौर्णिमेला तारे दिसतात, तारे बघायचे असतात अमावस्येला. हे या बाबाला माहीत नाही या, आणि मुलांनी ॲस्ट्रॉनॉमर व्हावं अशी याची अपेक्षा आहे. आजोबा म्हणतात मी तुला दाखवतो, आता अमावस्या चाललेली आहे जवळ. पण आजोबा हुशार आहे. ध्रुवाची गोष्ट फक्त सांगितली, काहीतरी संदर्भ आला असेल म्हणून गोष्ट सांगितली, पण ही संधी आहे. लक्षात ठेवा, मूल ज्या वेळेला प्रश्न विचारतं त्यावेळेला ती संधी असते. अभ्यास करणारी मोठ्या मुलांबद्दल मी म्हणत नाही, त्यांची क्युरिओसिटी मेलेली असते. लहान मुलं, शाळेत जाण्यापूर्वीची मुलं, किंवा अगदी म्हणायचं असेल तर पहिली पूर्वीची मुलं किंवा चौथी पूर्वीची मुलं प्रश्न विचारतात, ती संधी असते शिक्षकाला किंवा पालकांना. मुलाला वेळ असतो पण आपल्यालाच वेळ नसतो. आपण पटकन उत्तर देऊन टाकतो. 2 + 2 4 उत्तर देऊन टाकलं. पण बाबा रे, बागेतली 2 फुलं आण, आणखीन हे आण, बघ हे किती झाले, 1 2 3 4. हे शिकवण्याची एक पद्धत आहे. हल्लीची मुलं किती हुशार आहेत मी तुम्हाला सांगतो. मी अशी अनेक उदाहरणं तुम्हाला देईन. सर 2 + 2 = 4, बरोबर. हे एकच उत्तर आहे का हो? 2 + 2 = 3.5 + 0.5, बरोबर. 2.5 + 1.5, बरोबर. 5 - 1, बरोबर. असंख्य उत्तर आहेत. साधा प्रश्न 2 + 2 = 4, याची अनंत असंख्य उत्तर आहेत. अगणित आहे, त्याला गणित म्हणायचं, हे लक्षात ठेवा. अगणित ताऱ्यांचं गणित मांडायला शिकवलं पाहिजे. इथे तर ध्रुव तारा आहे. मग ते म्हणतात 7 ऋषी आहेत, सप्तऋषी. त्याचा ध्रुवाशी काय संबंध? सांगतो की रे, आपल्याला वेळ आहे. आणि अजून एक 7 दिवसांनी अमावस्या. चल, आज मी तुला पहिल्या ऋषींची गोष्ट सांगतो. असं करत करत 6 ऋषींची गोष्ट सांगितल्यानंतर वसिष्ठांच्या गोष्टीकडे येतात. वसिष्ठ आपल्या रामायणाशी संबंधित, त्यांची पत्नी अरुंधती. जोडपं कसं असावं याचं उत्तर वसिष्ठ अरुंधतीसारखं, हे पूर्वीचं उत्तर आहे. आपण नंतर त्यांची उदाहरणं बघूया, त्यांची दैनंदिनी कशी होती आणि आज त्याची अत्यंत आवश्यकता आहे वसिष्ठ अरुंधतीची. म्हणून अरुंधतीला त्या सप्तर्षींमध्ये वसिष्ठांच्या शेजारी स्थान मिळालेलं आहे. हे सप्तर्षी 7 ऋषी, त्यांची रचना एखाद्या पतंगासारखी आहे, बरोबर. आणि मग पतंगाचे जे सुरू होतात त्याच्यात तिथे वसिष्ठ ऋषी नाही, ती बारीक तारा आहे अरुंधती. दिसला का तुला? तो बाबा दिसला. पण मग तो प्रश्न विचारतो, बाकीच्यांच्या पत्नी नव्हत्या का? पत्नी होत्या ना. अत्रीची अनुसूया आहे, अगस्त्यांची लोपामुद्रा आहे, पत्नी आहेत त्यांना. पण अरुंधती आणि वसिष्ठ हे आदर्श जोडपं आहे. आणि आपल्या सगळ्या ग्रंथांनी गृहस्थाश्रमाला सगळ्यात जास्त धन्य गृहस्थाश्रम. समर्थ त्यांच्या नेहमीच्या परखड शैलीत म्हणतात की ब्रह्मचारी, तापसी, संन्यासी, 2 प्रहरी आवासी. भूक लागते ना, आणि तो जाणार कोण? गृहस्थाच्या घरासमोरच ओम भगवती भिक्षांदेही करायला जाणार. आणि गृहस्थाश्रमच नसला ते ब्रह्मचारी कसे निर्माण होतील सांगा बरं. आज मोठे ब्रह्मचार्याच्या गप्पा मारतात, आणि जर गृहस्थाश्रमच नसला तर हे संन्यासी, तपस्वी कसे निर्माण होणार आहेत? ऋषी आणि मुनी कसे निर्माण होणार आहेत? म्हणून
या दाम्पत्याला महत्त्व आहे. भागवतात तर असे अनेक दाम्पत्य आद्य दाम्पत्य म्हणून सांगितलेले आहेत, पण हे लक्षात ठेवा. दिसली तुला, हां, आता बरोबर अबाउट टर्न कर. त्याच उंचीवर बरोबर विरुद्ध दिशेला तुला एक चकाकणारा तारा दिसतो का? तो ध्रुव. काय शिकवलं बघा. 7 ऋषींच्या गोष्टी सांगितल्या, वसिष्ठ अरुंधतीच्या संसाराची एक गंमत सांगितली, त्यामुळे त्या मुलाला पटेल अशा पद्धतीने. आणि ध्रुवही दाखवला ना. तुला ध्रुव बघायचं का? तो ध्रुव. चल आता मला माझी सिरियल बघायची. कसलं पेरेंटिंग ज्याला म्हणतात, हे पालकत्वच नाही आहे. सुजाण पालकत्व, परिपक्व पालकत्व ही खरी आजची गरज आहे. आणि म्हणून राम हवा असेल तर दशरथ कौसल्या हवेतच, आणि कृष्ण पाहिजेत तर वसुदेव देवकी पाहिजे, नंद यशोदाही हवेत. पण गंमत बघा, आपल्याला मुलं फक्त राम कृष्ण वगैरे झालेली हवे. आपली जबाबदारी त्याच्या आधी नाही का? माझाच मुलगा असणार आहे राम किंवा कृष्ण, मग मी कसं असलं पाहिजे? हा विचार, हा खरा मुख्य संस्कार आहे रामायणाचा. हा मुख्य संस्कार आहे. तर तुम्हाला मी सांगत होतो, ध्रुव अरुंधती न्याय म्हणजे तुम्हाला जर एखादी गोष्ट सांगायची वेळ असेल, शक्यता असेल, तर आजूबाजूच्या 1-2 गोष्टी सांगा. म्हणजे काय होतं की एखाद्याला ही गोष्ट त्यावेळेला त्याचं लक्ष नसेल, दुसरी गोष्ट ऐकताना लक्ष असतं त्यांचं. तर आज दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी समर्थांचा प्रकट दिन. रामाचा प्रकट दिन आहे, रामललाचा प्रकट दिन आहे. किती वर्षांपूर्वी 1949 साली रामलला प्रकट झाला, एका अर्थाने तुरुंगात. मग तो रामलला, मग आपण ते केलं इतके वर्ष. आता रामललाचं मंदिर झालं. मंदिर 1521ला काहीतरी पाडलं गेलं, आणि 500 वर्षांनी आपण ते मंदिर उभारलं. हा सगळा रामाचा वनवास आहे. तो सगळा इतिहास आपल्याला नाही, एखाद दुसरा आला तर कुठलंही पॉलिटिकल त्याला स्पर्श न करता आपल्या राष्ट्राची एक संस्कृती आहे, एक इतिहास आहे, आणि इतिहासातून निर्माण झालेला एक भविष्यकाळ आहे. या दृष्टीने आपण बोलणारच आहोत. 1949 साली नवल वर्तले गे माये एकदम प्रकटले. आणि तो सगळी गोष्ट सांगत नाही, तुम्ही गुगलमध्ये बघा. 1949 तिथून सध्याचा हा प्रवास सुरू झाला. 1949 साली ज्यावेळेला प्रकट भये रामलला एका तुरुंगात, तेव्हा एका छायेत, त्या दिवशी जे श्रीराम जयराम जय जयराम सुरू झालं ते आजही सुरू आहे माझ्या मते. ते अयोध्येच्या मंदिराशी जरी नसेल, कुठल्या तरी धर्मशाळेत असेल, संकल्प तो आहे. कल्पना करा, 49 नंतर किती स्थित्यंतर. पहिली इलेक्शन झाली 1952मध्ये, नंतर 50 साली आपण रिपब्लिक झालो. हे बाकीचे बारके चेंजेस आहेत. असं जर झालं नसतं ना तर 1949 सालीच रामलला तिथे झाले असते प्रतिष्ठापित. हे सगळं अनेक झाली, युद्ध झाली, बऱ्याच गोष्टी घडल्या, पराभव झाले, विजय झाले, सगळं झालं. ह्याच्यात श्रीराम जयराम जय जयराम चालू आहे. आणि या फॅक्टरला जर तुम्ही महत्त्व देणारच नसाल तर काय रामायण सांगायचं आणि ऐकायचं? वर्तमानपत्रवाले देणार नाही, सनसनटीवाले त्या चिमण्या असतात ना टी व्हीवरचे अँकर म्हणणाऱ्या, त्या देणार नाहीत. हा महत्त्वाचा फॅक्टर का नाही अखंड चालू आहे. इतक्या हालात त्यांनी दिवस काढलेले आहेत आणि तो कदाचित चालूच राहील जग. हे महत्त्वाचं आहे. त्याचं काय सामर्थ्य आहे हे इथे हे जे सगळा विकास दिसतो तो विकास व्यक्तीचा नाही आहे, तो शक्तीचा आहे. शक्ती कशाची? तर भक्तीची शक्ती. आणि भक्ती कसली? तर रामनाम. हे अगदी लक्षात ठेवा. त्याचा हा प्रभाव आहे. आणि हा त्याचा जर प्रभाव आहे तर मी माझी कॉन्ट्रीब्युशन बाकीच्या पद्धतीने देत राहीन, शक्य देत रामनामाच्या ह्यातून देत आहे. रामनामाचा पहारा चालू आहे. तिथे एकच व्यक्ती बसली पाहिजे असं नाही, दुसरी बाजूला बसू शकते, 5 मिनटं बसू शकते, त्याला बरं वाटतं. एक तत्त्व सांगतो तुम्हाला जे शिक्षणाचं आहे आणि भक्तीचं आहे. एका विद्यार्थ्याला गणित शिकवता येईल का? चांगलं शिकवता येईल. एका विद्यार्थ्याला इतिहास भूगोल शिकवता येतील का? येतील. पण एका विद्यार्थ्याला कविता शिकवता येणार नाही. हां, हे लक्षात घ्या. कारण कविता म्हणजे रस आहे. कवितेचं रसग्रहण करायचं आहे, ॲप्रिसिएशन. आणि नाम हा रस आहे. हा रसात्मक जे आहे ना, वाक्यम रसात्मका, त्याला काव्य म्हणलेलं आहे. आणि आपण ज्याचा अभ्यास करतो ते आदिकाव्य आहे. वाक्यम रसात्मका, वाक्य त्याच्यात रस घातला की काव्य तयार झालं. बघूया ना तो प्रसंग आज. गंमत बघा तुम्ही. तर अशा पद्धतीने रसमय प्रवास जर असेल, या रसासाठी सिंपथी पाहिजे. सिंपथी म्हणजे रस आहे, सिंपथी शब्द नाहीत. लिप सिंपथी उपयोगाची नाही. हातानं मी दुःखात सहभागी आहे उपयोगी नाही. आलिंगन देऊन अरे काय झालं रे, हे मी आहेच तुझ्या मागे म्हणून पुढून पळून जायचं, काय ही सिंपथी नाही आहे.
एम्पथी म्हणून पुढचा शब्द आहे. एम्पथी म्हणजे सिम्पथी इज फीलिंग विथ आणि एम्पथी इज फीलिंग इन. तुमच्याबरोबर मी आहे, घाबरू नका, ही सिम्पथी आहे. तुमच्यातच मी आहे, तुमचं दुःख ते माझं दुःख, राहायला येऊ का, एकटं वाटत असेल तर येतो, ही एम्पथी आहे. तुम्हाला सांगतो आणखीन एक शब्द आहे जो आपल्या राष्ट्राचा कधीही नव्हता, विशेषतः मध्यम वर्गाचा धर्म बनलेला आहे. शेजारी काय घडतंय आम्हाला माहितीही नाही, शेजाऱ्याचं आडनावही आम्हाला माहीत नाही, समोरच्याचा हा अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे आम्ही गमतीनं म्हणतो की पहिल्यांदा तुम्ही घेता ना त्यावेळेला तो प्लॉट असतो, प्लॉट, बरोबर, त्याच्यावर घर बांधूया ना. आपण मोठ्या सदनिका वगैरे शब्द वापरतो, शब्द संस्कृतमध्ये बरे वाटतात, पण फ्लॅट असताना त्याला तिसरं डायमेन्शन नव्हतं, स्क्वेअर मीटर्स और स्क्वेअर फीट. फ्लॅट, वी लिव्ह इन अ फ्लॅट, सेल्फ कंटेन्ड फ्लॅट. हे विचार करा. त्याच्यानंतर ब्लॉक झाला. हो, ब्लॉकला तुम्ही म्हणाल की 3 डायमेन्शन्स आली, पण ब्लॉक आहे ना, दार लावायचं पायानंच आत गेल्यावर कडाक्कन, आय एम ब्लॉक्ड इन, द वर्ल्ड इज ब्लॉक्ड आउट. मी आत आणि घर बाहेर. मग आता मी राजा, माझी पत्नी राणी, माझा मुलगा राजकुमार आणि मुलगी राजकुमारी. ह्याच्यात आपण मध्यमवर्गीय जगतोय. निरीक्षण करा, स्वतःचं आत्मपरीक्षण करा, ज्याला इंट्रोस्पेक्शन म्हणतात, ते करण्यासाठी हा विषय आहे. खरंच विचार करूया, कुणाचाच नाही आहे मी. खरंच म्हणजे मी माझ्या आईवडिलांचं नाही, बाहेर काढतो. नाही तर आई वडील तुम्ही इथे राहा बाबा, मी दूर जातो. अरे घरात असून हाल करतो. अपवाद आहेत, पण अपवादच आहेत ना ते. ट्रेंड काय, ट्रेंड प्रवाह हा आहे, नाही बघत, कशाचाच नाही. आणि म्हणून पुढचा शब्द आला अपार्टमेंट. अपार्टमेंटचं वाक्य मला खूप आवडतं. आय एम नॉट युअर पार्ट, यू आर नॉट माय पार्ट टिल वी डिपार्ट. आपण मरेपर्यंत आपण एकमेकाचे भागच नाही आहोत. कसलं अपार्टमेंट? हे संस्कृती आहे. एका वाक्यात पश्चिमी संस्कृती आणि तुमची भारतीय संस्कृती यातला फरक सांगा. विवेकानंदांच्या अशा परीक्षा झाल्या आहेत. एका वाक्यात फरक सांगा. काय सुंदर सांगितलं आहे. तुमच्या संस्कृतीत घराच्या बाहेर रस्ता असतो, स्ट्रीट और रोड. माझ्या संस्कृतीत घराच्या बाहेर दुसरं घर असतं, शेजारधर्म असतो. हे लक्षात ठेवा. दुसरं घर असतं. आज दुसरं घर नाहीच आहे. अपार्टमेंट, ब्लॉक, फ्लॅट, सगळंच विचित्र आहे. हे बदलण्यासाठी आपण विचार करूया. रामलला तिथे आलेला आहे की हे बदललंच पाहिजे. आणि कोणी बदललं पाहिजे? मध्यमवर्गीयांनी बदललं पाहिजे. मध्यमवर्गीयांनी कोणी? मी बदललं पाहिजे. बस. एक साधी गोष्ट, आम्ही जातो खेड्यात 10% सुद्धा शाळेचा रिझल्ट नसतो. आणि मुलांना विचारतो की आता तुमची लास्ट डे आहे, सेंड ऑफ, काहीतरी शाळेला तुम्ही देणार आहात. गरीब मुलं आहेत खेड्यातली, 10% रिझल्ट, काय गिफ्ट देणार आहात? मग एखादी मुलं म्हण आम्ही स्टाफ रूमला पंखा देणार आहोत. बघा, मुलं ही आपल्यापेक्षा जास्त सुसंस्कृत आहेत, आपलीच मुलं. नंतर वॉटर फिल्टर देणार आहोत स्टाफ रूमसाठी. स्टाफ रूमचा विचार करता तो. पुढे कधी ओघात आल्यानंतर तुम्हाला सांगेन, आपण मोठी माणसं वयानं अगदी छोटी आणि खोटी असतो एक्सप्रेशन, अभिव्यक्तीमध्ये. ह्या सगळ्या सर्वेज मी तुम्हाला उदाहरणं देऊन सांगतो. हे काम लक्षात, मला राग येतो की मध्यमवर्गीय आहे तो समाज बदलतो, तो संस्कृती संपन्न करतो, तो या सगळ्या वर्गाला, युवा वर्ग, बालवर्ग, ज्येष्ठ नागरिक यांना दिशा दाखवतो. आज मध्यमवर्गीय म्हणजे काय? हा मी, माझा पगार, माझा बोनस, माझी गाडी, माझं घर, माझं विकेंड, माझं माझं माझं, बस. म्हणून तुम्हाला सांगतो बदललं पाहिजे आपण, तर त्या रामललाच्या प्रतिष्ठापनेला अर्थ आहे. पुढे जाऊया आपण की ज्या वेळेला सगळा प्रवास चालू होता, प्रकट भये नंदलाला, प्रकट भये रामलला. आता या दोघांची कथा बघा बरं. केलेलं आहे तप, आधीच्या जन्मात तप केलेलं आहे. देवकीने केलं होतं आणि यशोदेनेही केलं होतं. देवकी जन्मदात्री आहे, पण वाढवणारी किंवा दूध पाजणारी यशोदा आहे. एकदाही दूध पाजलं नाही देवकीने आयुष्यात कृष्णाला. आणि म्हणून आमच्या गोव्यात एक फार सुंदर देवकी कृष्णाचं मला माहीत असलेलं एकमेव मंदिर गोव्यात आहे, देवकी कृष्ण. आपल्याकडे राधाकृष्णाचे मंदिर असतं, नुसत्या कृष्णाची मंदिर आहे, गोपी कृष्ण मंदिर आहे, परंतु देवकी कृष्ण मंदिर नाही. त्याला एक कथा सांगितली जाते, ती सांगतो. कारण का, तोपर्यंत येतील आणि मग वाचून सुंदर आपल्याला दिशा मिळेल म्हणून मी हे सांगते. पण हे महत्त्वाचंही आहे. ज्या वेळेला कृष्ण कंसाला मारण्यासाठी
वृंदावनातून किंवा गोकुळातून म्हणूया आपण आला मथुरेला, वय वर्ष 12. तोपर्यंत त्याने आईवडील बघितलेले नाही आहेत. ह्यानी निदान जन्मलेला कृष्ण तरी बघितला आहे, कुडी बघितला आहे. वसुदेव वगैरे तुरुंगातच आहेत, कारावासातच आहेत. 12व्या वर्षी, त्या वर्षी काय दूध पाजण्याचा प्रसंगच नव्हता. आता मात्र तू माझ्या डोळ्यासमोरून हलायचं नाहीस. हे कौसल्याचं रामायणातलं वाक्य आहे आणि हे देवकीचं महाभारतातलं वाक्य आहे. कृष्णाच्या चरित्रातलं 12 वर्ष तू दूरच होतास ना, आता माझ्या डोळ्यासमोरून हलायचं नाही. आणि एकदा 17 वाऱ्या परतवलेल्या जरासंधाच्या कृष्ण आणि बलरामाने, मथुरेतले लोक त्यांना माथुर म्हणतात. आणि जिथे युद्ध होतं तिथे हाल होतातच किंवा लोकांचे. आज आपण चाललंय तिथे दोन्हीकडे रशिया युक्रेन आपण म्हणतो, मरू देत ना तुमची माणसं. तिकडे इस्रायल, हमास, काय पॅलेस्टाईन, मरू देत ना तुमची माणसं. हा सगळा अमेरिका आणि युरोपचा विचार आहे. आत्तापर्यंतची 2 महायुद्ध जर युरोपमध्ये झालेली आहेत तर 3रं महायुद्ध झालंच तर ते आशियात किंवा आफ्रिकात झालं पाहिजे. अनरिटन अंडरस्टँडिंग, इतिहासाचा अभ्यास बघा तुम्ही करा. आणि म्हणून या सगळ्या सीमा धगधगत ठेवायच्या. चीन, भारत, इस्रायल आणि पॅलेस्टाईन, आता सध्या नवी रशिया, युक्रेन. आम्ही वाटेल तेवढी शस्त्र पुरवतो, आमचे कारखाने चांगले चालतील. हा विचार लक्षात घ्या. रामाने नाही असा विचार केला. रावणाला मारताना त्यांनी रथसुद्धा मातलीने जो पाठवलेला आहे इंद्रानी, अगदी आगल्या दिवशी युद्धाच्या, रावणाचं युद्ध सुरू होणार आहे, नको म्हणलं आहे. नंतर लोकांनी सांगितलं, बिभीषण म्हणला जरा रे रथ स्वीकार, मग स्वीकारलं. नाही केलं त्याने. माझा प्रश्न आहे, मी सोडवणार. वानरांची मदत ठीक आहे, ती कथा आपण सुरुवातीला पाहणार आहोत. गंमत बघा, तर ज्या वेळेला राम प्रकटला, कृष्ण प्रकटला, 12 वर्षांनी आपल्या आईला भेटला. आता डोळ्यासमोरून हलायचं नाही. तिकडे जरासंध स्वाऱ्या करायला लागल्या मथुरेवर. कारण का? कंसाला मारलं. कंस कोण? जरासंधाचा जावई. जरासंधाला 2 मुली, अस्ती आणि प्राप्ती. परत चिंतन करा नावांवर. या दोन्ही कंसाच्या पत्नी. कंसाला मारल्यावर ह्या दोन्ही विधवा झाल्या आणि छाती बडवत आपण म्हणूया कुंकू पुसलेला आहे, केस सोडलेले आहेत, अशा गेल्या त्या जरासंधाकडे. आणि त्यावेळेचा जरासंध हा सगळ्यात बलशाली असा राजा होता. कारण 86 राजे त्यांनी तुरुंगातच ठेवलेले होते. कारण अजून 14 राजे, 100 राजांना नरमेध ज्याला म्हणतात, मारायचं. त्या राजांना त्यांच्या रक्ताने अभिषेक करायचा. कुणीच केलेला नाही. नरमेध 14 राजे. आता 86 राजे तुरुंगात आहेत, म्हणजे 86 राजांची राज्य, 86 राजांची सैन्य, किती आहे हो हे सगळं. मजा करा. मग जरासंधाकडे गेले. जरासंधाने पहिली स्वारी केली, यांनी परतवून लावली. दुसरी स्वारी केली आणि परतवून लावली. खूप आपला महाभारत हा विषय नाही आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो 17 स्वाऱ्या केल्या. 28वी स्वारी ज्या वेळेला आली, कालयवन, त्या कालयवनालाही मारलं. पण कृष्णाने विचार केला, जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत आपल्या मुलींना विधवा बनवणाऱ्यावर करणारच स्वाऱ्या आपण राजधानी बदलूया. अगदी समुद्राच्या तटाला जाऊया. मथुरेहून निघाले उत्तर प्रदेशातून आणि आले थ्रू गोवा द्वारकेकडे. आता हेनी विचारलं, कुठे गेला कृष्ण, कुठे गेला कृष्ण. माझ्या डोळ्यात जायचं. आत्ता जाताना बघितला. कुणाला सांगितलं नाही त्यांनी. बलराम आणि कृष्ण दोघे आत्ता जाताना बघितला. असं करत करत ती त्यांच्या पाठीमागे आली. आणि गोमंतक, त्यावेळेचा गोमंतक हा जसा श्रीमंत म्हणजे श्री असलेला, तसा गोमंत गायीने संपन्न असलेला दे. बघा तिथे ती आली आणि खाली हे जात आहेत. त्याला बघून तिला जो पाना फुटला, देवकीला साठवून ठेवलेला पाना, तो खाली वाहत आला, ज्याला दूधसागर म्हणतात. आज दूधसागर टुरिस्ट स्पॉट आहे. दूधसागरचा धबधबा आपण म्हणतो. हा प्रसंग ज्या भूमीत घडला तिथे देवकीचं आणि कृष्णाचं मंदिर असलं पाहिजे. बघा मंदिर फार भव्य नाही आहे, पण अर्थपूर्ण मंदिर आहे. गोवा भूमीच तशी आहे. हे का लक्षात घ्यायचं की प्रकट झाले म्हणजे काय झालंय. दोघंजण ज्या वेळेला आता कोणत्याही क्षणी प्रसूत होईल, पहिल्यांदा कौसल्या आणि नंतर देवकी, दोन्ही वेळेला विष्णूंनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे. खोली निळ्या रंगाने भरून गेलेली आहे. शंख, चक्र, गदा, पद्म आणि किरीट, मुकुट धारण केलेला विष्णू, मी तुझ्या पोटी जन्माला आलेला आहे. विष्णूचे अवतार आहेत ना,
7वा अवतार राम, 8वा अवतार कृष्ण, हे लक्षात घ्या. तर त्यामुळे काय, दोघींनी सांगितलेलं आहे हे खूपच चांगलं आहे. अरे पण मला तुला अंघोळ घालायची आहे, मला तुला झोपवायचं आहे, मला तुला थोपटायचं आहे, मला तुझ्याबरोबर खेळायचं आहे, या रूपात मला तुझा काय उपयोग आहे. पण मी प्रकट झालेलो आहे, लक्षात ठेव. जन्म कर्मच मे दिव्यम अर्जुना. साधा जन्म आहे काय माझा? त्या जन्माची अटच आहे अशी की पोटी जरी जन्म झाला तरी कौमार्य, ज्याला हल्ली व्हर्जिनिटी शब्द वापरतात, इंटॅक्ट राहतं. दोघेही प्रकट झालेलं आहे. पहिल्यांदा राम आणि नंतर कृष्ण. आपण रामाचं बघूया. राम प्रकट झाला, नंतर तिच्या पोटी जन्माला, सगळ्यांना आनंद झाला. रामाचा जन्म आणि कृष्णाचा जन्म याच्यातला फरक तुम्ही चिंतनात करा, कारण आपल्याला माहीत आहे रामाच्या जन्माकडे आपण निघालेलो आहोत. राजवाड्यात जन्म झाले. पुढे एक प्रसंग येणार आहे. दशरथ हा रामाचा आपण म्हणतो शरीरशास्त्राच्या दृष्टीनं बायोलॉजिकल फादर आहे का, वडील आहे का? रक्त, अनुवंशिकता, जीन्स हल्लीच्या भाषेत दशरथाचे रामात आहेत का? कौशल्याचे आहेत. कौशल्याने 9 महिने रामाला वाढवले आणि जन्म दिलेला आहे. दशरथाने हे पायसदान घेतलं, पायस, आणि दिलं राण्यांना. बरोबर आहे ना? मग हल्लीच्या भाषेत गमतीनं म्हणायचं असेल तर कुरिअर सर्व्हिस आहे. घेतलं, दिलं, दिलं, बस. पुढे प्रश्न येणार आहे त्यावेळेला हे फक्त लक्षात ठेवा. जाऊ दे, हे महत्त्वाचं नाही. आता कृष्णाच्या बाळलीला वर्णन खूप झाल्या. भागवत त्याच्यासाठी तर खरं लिहिलं गेलं. रामाच्या बाळलीला त्या मनाने नव्हत्याच. आपल्याला रामाच्या लहानपणातला एकच प्रसंग लहानपणापासून माहीत आहे आम्हाला, की रामाने चंद्राचा हट्ट धरला. माहीत आहे, रडायला लागला. तर चंद्र आकाशातलं कशाला देऊ? सुमंत्र, मंत्र आणि मंत्री हे शब्द आहेत. आपलं मंत्रालय आहे, लय झालेला आहे मंत्राचा. पण एरवी मंत्री मंत्रणा देतो, हे लक्षात ठेवा. तो सुमंत्र आहे, सुमंत्र. तो म्हणतो एवढंच ना, आरसा धरतो रामासमोर, बरोबर तो चंद्र दिसतो, रामाचं हसायला लागतो राम. एवढीच गोष्ट माहीत होती. आता काकभृषुंडी तुलसीदासाच्या ह्याच्यात, तुलसीदासाने थोड्याशा घटना, कारण तुलसीदास म्हणजे राम, सूरदास म्हणजे कृष्ण. तर तुलसीदासांनी रंगवलेली एक कथा लक्षात ठेवा. म्हणजे राम जन्मतःच कसा अलौकिक शक्ती असलेला होता. पण वाल्मिकींना हा राम मान्य नाही. वाल्मिकींचा राम मानव, मानुषम म्हणणे, पुत्रम दमी, दशरथाचा मुलगा माणूस राम आहे. आणि कृष्ण बरोबर उलट सांगतो की मला जर कोण मानुषम तनुमाश्रिता अवजानंती मा मूढा, मला जो माणूस समजतो तो मूर्ख आहे, कृष्ण म्हणतो. आणि राम म्हणतो मी माणूस आहे, अत्यंत दशरथाचा मुलगा, कौशल्याचा मुलगा, हे सगळं तो सांगतो. हे जर आपल्या लक्षात आलं तर आपण एक गोष्ट रामाची लक्षात घ्यायला पाहिजे. एक कावळा आहे, तो कावळा. आता हा कावळा आहे ना, त्यांनी तुलसी रामायण संपतं, काकभृषुंडी संवाद चालू आहेत 4. रामायणातले हे संवाद लक्षात घेण्यासारखे आहेत. नाही म्हणाल तरी चालेल, हरकत नाही. आपण विषय पुढे चालू करूया. 4 घाटावर 4 संवाद. आपला हा संवाद कोणत्या घाटावरचा आहे लक्षात ठेवा. उत्तरेकडे शंभू भवानीचा संवाद सुरू आहे. रामचरित्र शंभू भवानी म्हणजे शंकर पार्वतीमधूनच सुरू होतं. साधं रामरक्षा स्तोत्र शेवटी तो म्हणतो ना, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे वरानने. अत्यंत सुंदर आणि तुझ्याकडे बघितल्यावर बरं वाटतं अशा पार्वते, सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम. 1000 नावं जरी घेतलीत, एक नाम. शंकर सांगतो. रामरक्षा स्तोत्र आहे, शंकर पार्वतीचा संवाद आहे. रामायण, तुलसी रामायण शंकर पार्वतीचा संवाद आहे. अध्यात्म रामायण शंकर पार्वतीचा संवाद आहे. आपण रामहृदय म्हणतो ना, तो अध्यात्म रामायणाचा पहिला अध्याय आहे, रामहृदय स्तोत्र. गंमत बघा, शंकर पार्वती तिथे आले पाहिजेत. आणि त्यामुळे काय, ज्या वेळेला रामाच्या चरित्राच्या कथा आपण बघतो, जन्म 6-7 कथा दिलेल्या आहेत. आधी ही भृशुंडीची जरा सांगतो, कारण वाल्मिकी रामायणात वगैरे काकभृशुंडी वगैरे काही नाही प्रकार. सगळी गोष्ट काकभृशुंडीचं. पण तो कावळा आहे, तो ऋषी आहे. सगुण आणि निर्गुण. गुरु सांगतात अरे सगुणाची उपासना आहे, मी निर्गुण, मी वरच्या पातळीवर पोचलेलं. चिंतन माझं महत्त्वाचं आहे, मला ध्यान महत्त्वाचं आहे, मला सगुण नको.
आहे लोमश ऋषी आहेत ते. तो गुरुची आज्ञा तू पाळत नाही, कावळा हो. आनंदाने म्हणतो, गुरुदेव मी आजन्म नाही, कल्पांतापर्यंत जग संपेतोपर्यंत कावळा राहायला तयार आहे. एकच मला उशाप द्या. माझ्या चोचीतून काव काव ऐवजी राम राम निघू दे. काय तळमळ आहे बघा. मी शाप भोगायला तयार आहे. राम 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 काव काव नको. त्यावेळेला ते प्रसन्न झाले, म्हणाले एवढी तुला रामनामाची तळमळ आहे, तुला रामाचं चरित्र हवं आहे, तेच सगुण आहे की रे. ठीक आहे, तुझं शरीर ऋषींचं असेल आणि 2 भ्रूमध्ये ज्याला म्हणतात तिथून तुला कावळ्याची चोच येईल. भ्रू शुंडी, शुंडी म्हणजे चोच एका अर्थाने. काकभ्रूशुंडी ऋषी झाले. अखंड रामायण म्हणजे काकभ्रूशुंडी. काय सुंदर वर्णन आहे. शेवटी तुलसी रामायणाचा शेवट वाचण्यासारखा आहे. अजूनही ते 4 पर्वत आहेत, त्याच्यामध्ये अजूनही ते नील सरोवर आहे, ती जी 4 शिखरं आहेत त्या 4 शिखरावर 4 कृती चालू आहेत. एकीकडे ध्यान वगैरे निर्गुण निराकार रामाची, आत्मा रामाची, परम रामाची म्हणा उपासना चालू आहे. दुसरीकडे राम नाम चालू आहे, तिसरीकडे राम पूजा चालू आहे आणि चौथीकडे रामचरित्र चालू आहे. कुठे? भ्रूशुंडीकडे. रामचरित्र, चरित्र म्हणजे गोष्ट आहे, गोष्टीला महत्त्व दिलेलं आहे त्याने. मी रामचरित्र सांगणार. आणि गरुड काय, मोह घालवण्यासाठी शंकर ब्रह्मदेव सगळे या काकभ्रूशुंडीकडे आलेले आहेत. या नील सरोवर फार सुंदर वर्णन आहे. मला ते सांगायचं नाही. एक प्रसंग, काकभ्रूशुंडी म्हणाले राम लहान असताना जरा जाऊया की त्याचा स्पर्श घेऊया. या कथा काळाच्या दिशेने पुढे मागे आपण समजून घ्यायच्या असतात तत्व. राम अंगणात रांगत असताना एक कावळा येतो. राम जातो त्याला पकडायला, कावळा पुढे जातो. राम इकडे पकडायला जातो, कावळा तिकडे जातो. शेवटी तो जरा वरच्या पायरीवर, राम काही उभा राहू शकत नाही, पण वर हात वरती करतो, कावळा खाली येतो. वरती आपण बिस्किट देताना लहान मुलाला नाही का घे, तसं त्या कावळ्याचं चाललेलं आहे. शेवटी म्हणतो की राम जर असेल तर बघूया की त्याच्यात काय सामर्थ्य आहे. ते उडायला लागतो, मागे वळून बघतो, रामाचा हात मागे. राम त्याला स्पर्श करत नाही, उंच उडतो, रामाचा हात मागे. इकडे जातो तिकडे जातो, रामाचा हात मागे. त्यावेळेला म्हणतो, रामा मला अहंकार झाला होता, मी तुला स्पर्श करू देत नव्हतो, आता तुझा हात कितीही लांब होतोय पण तू मला स्पर्श करत नाही, मी तुला शरण आहे. अखंड तुझं चरित्र गात राहील. काकभ्रूशुंडी त्याच्यावर खूप चांगलं चिंतन आहे. ते नंतर रामायणाचे आपण काही प्रसंग येतील त्यावेळेला बघणार आहोत. तर एक लक्षात घेऊया आपण की ज्या वेळेला रामाचा जन्म झाला, म्हणजे चैत्र शुद्ध नवमी दुपारी 12 वाजता नक्षत्र वगैरे सगळं सांगितलेलं आहे, त्याच वेळेला रामदासांचा जन्म झाला आणि त्याच वेळेला आपल्या ब्रह्मचैतन्य महाराजांचा जन्म झाला. या 3 जयंती यावेळेला साजऱ्या करूया. रामदास लक्षात राहतात, पण राम नवमीच्या वेळेला 12 वाजता अनुग्रह दिलेला आहे, नाव दिलेलं आहे ब्रह्मचैतन्य. गुरु आहे तो, मी तुला सगळं देऊन मी फकीर झालेलो आहे. आता रामनामाचा प्रसार कर, मंदिर बांध, रामाची हनुमंताची व्यवस्था लाव, उत्सव सुरू कर, राम नाम. आयुष्यभर महाराजांनी ते केलं. किंवा जवळजवळ 52 मंदिरं महाराजांच्याकडून किंवा त्यांच्या प्रेरणेतून. हे महाराजांचंच म्हणायला काय हरकत आहे हो. 53 54 म्हणत जा, गंमत बघा. तर हा जो प्रकार आहे, 4 घाट फक्त सांगतो आणि काही एक 13 नामं तरी वाचूया. मी सांगतो, तुम्ही म्हणा आपल्यापैकी अनेकांना पाठ आहेत. आणि तिथे खरं रामचरित्र 13व्या नावाला सुरू होतं. या नाम याची सुद्धा गोष्ट नंतर सांगतो, पण एक लक्षात घ्या. वरचा जो घाट आहे उत्तरेकडचा, लटकाईलासच आहे ना तिकडे, तिथे शंभू भवानी, शंकर पार्वती, अखंड रामचे. पूर्वी एक गाणं होतं प्रसिद्ध, कैलासावरी शिव पार्वती करीती पारायण, परिसाहो तुलसी रामायण. सुंदर गाणं आहे. कैलासावरी शिव पार्वती अखंड करीती पारायण, परिसाहो तुलसी रामायण. हा उत्तरेकडचा घाट आहे. ते तिकडे काय सांगतायत ते बघूया. पूर्वेकडे घाट आहे. कोण आहे तिथे? पक्षी आहेत, ऋषी आहेत. याज्ञवल्क्य ऋषी आहेत तिथे, सगळ्यात महत्त्वाचे ऋषी. आणि त्यांना प्रश्न विचारणारे भारद्वाज आहेत. भारद्वाज याज्ञवल्क्य मुख्य आहेत. पण या ऋषीमधला संवाद आहे पूर्व दिशेला. तो कुठल्या? नंतर बघूया. पश्चिमेला पक्ष्यांच्यातला संवाद आहे
आपण म्हणतो पक्षी, हे निरनिराळे पक्षी, गरुड आणि काकभ्रुशुंडी. मी पक्षीराज गरुड, मला मोह झाला आहे, पण तो मोह घालवण्यासाठी अधम, अभद्र, अपवित्र, अशुभ, कुरूप अशा त्या नीच पक्षाकडे मला पाठवता. हे सगळे शब्द आहेत तुलसी रामायणातले. कसला कावळ्याकडे पाठवता मी पक्षीराज गरुड, त्याच्याचकडे जा. सगळ्यांनी सांगितलं, सगळ्यांकडे तो गेलेला आहे, तिकडेच तुला गेलं पाहिजे. आणि मग तो चरित्र चालू आहे या दोन पक्ष्यांचं, इकडे दोन ऋषींचं, तिकडे शंकर पार्वतीचं, आणि आता एकच दिशा उरली, दक्षिण दिशा. तिकडे आपण आहोत. दक्षिण दिशेला हे रामचरित्र चालू आहे. तुलसीदास आणि त्याचे श्रोते, रामायण आणि श्रोते. मी श्रोता आहे, मी पहिला श्रोता आहे की ज्याला शाप आहे जागं राहण्याचा. मी झोपलं तर कठीणच आहे, नाही, मला जागे राहायला पाहिजे. तुम्हाला परवानगी आहे मात्र, तल्लीन व्हा, समाधीत जा, ऐकता ऐकता, पण मजा आहे. तर दक्षिणेकडे आपला दक्षिण दिशा आपण यमाचे म्हणतो. दक्षिण दिशा ही उत्तरेच्या विरुद्ध, उत्तर दिशा उत्तरोत्तर प्रगती. शंकर म्हणजे चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. शेवटचा मनाचा श्लोक आहे. मती मंदते साधना योग्य होती. म्हणा ना, ज्ञान वैराग्य सामर्थ्य म्हणजे शंकर, आणि यश कीर्ती प्रताप तो शिव, आणि हा शिवजी शिवाजी. यश कीर्ती प्रताप म्हणजे शिवाजी महाराज. शिवाजी महाराज म्हणजे माणूस जेवढा पराक्रम करू शकतो, जेवढा पुरुषार्थ करू शकतो, त्याची पराकाष्ठा शिवाजी महाराज. 8वावे रूप, 8वावा प्रताप, 8वावा साक्षेप म्हणजे बरे, हे सांगतात ना समर्थ. शिवरायाचं काय हो. म्हणून पण शंकराला ना यश, हे यश कीर्ती प्रताप शिवराय. ज्ञान वैराग्य सामर्थ्य म्हणजे शंकर आहे. तिथे साहजिकच ज्ञान मार्गाचा संवाद चालू आहे. इकडे ऋषी कर्म मार्गाचा संवाद चालू आहे, इकडे भक्ती मार्गाचा संवाद चालू आहे. पक्षांच्यात काकभ्रुशुंडी म्हणजे मूर्तिमंत रामभक्ती, रामायण भक्ती. मग दक्षिण दिशेला कुठला चालू आहे. आपण लगेच म्हणू ना, ज्ञान चालू आहे, कर्म चालू आहे, भक्ती चालू आहे, ध्यान उरला. अरे ध्यानाचा संवाद असतो तर आपण भाग्यवान ठरलो असतो. हे लक्षात ठेवा. 3 नद्या एकत्र येतात आणि चौथं प्रयागवंत, त्याला ध्यान म्हणलेलं आहे. ध्यान सोपं नाही आहे काय. ज्ञान पाहिजे, कर्म पाहिजे, भक्ती पाहिजे, तिघांचा संगम पाहिजे, ध्यान प्रकट झालं पाहिजे, लागलं पाहिजे. ध्यान लावायचं नसतं. मुद्दा काय लक्षात घ्या, त्याला प्रपत्ती योग म्हणलेला आहे. प्रपत्ती म्हणजे शरणागती. आपण रामायणातून शिकणार काय होत, शरणागती. महाराजांचं अनन्य शरण, शरणागती. रामाला शरण जा तुम्ही, आणि त्याच्यासाठी साधन रामाशी जोडलेलं राहणं. त्याच्यासाठी साधन म्हणजे रामनाम, हे सांगणं. शेवटी तो म्हणतो ना, सर्व धर्मान परित्याज्य माम एकम शरणम व्रज. शरणागती सांगतो शेवटी. किती सांगू अर्जुना, तू काय विचारतोयस आणि मी काय सांगतोय, बस सगळं सोड, मला शरण घे, अनन्य शरण. हे विचार करा तुम्ही. ही शरणागती जी आहे तिथे आपला संवाद चालू आहे. आत्ता हे जे रामायण चालू आहे आणि काही दिवस चालू राहील, ते रामाच्या, हनुमंताच्या, रामदासांच्या आणि आपल्या सद्गुरूंच्या कृपेनं आणि प्रेरणेनं प्रपत्ती घाटावर दक्षिण दिशेला सुरू आहे. आता दक्षिण दिशेची आठवण मी तरी करून देणार आहे, मला आणि त्याच वेळेला तुम्हाला, कारण तुम्ही समोर आहात म्हणून. हा म्हणता 2024चे 3 महिने गेले. एप्रिलचा पहिला आठवडा गेला, म्हणजे 120 दिवस, 1/3 वर्ष संपत आलं. हा म्हणता. एक गंमत तुम्हाला सांगतो. गुगलचं तुम्ही नुसतं उघडलं, पहिली एंट्री काय असते त्यांची, या वर्षाचे 2024चे इतके दिवस संपले, इतके दिवस उरले, इतके दिवस उरले सांगतात. आपले महाराज काय, प्रवचनाचं जे पेज नंबर तुम्ही म्हणता तो दिवस आहे. या वर्षाचा एवढे दिवस संपले. मग 85 असतील, 95 असतील. आता मार्च संपला म्हणजे 90 गेलेच दिवस, आणि हे एप्रिलचे वगैरे गेले, आणि 100 दिवस गेले की वर्षाचे. त्यात 2024चे 100 दिवस गेले. हा म्हणता गेले. कल्पना करा. पण 100 दिवस आहेत ना, अजून 250 दिवस तरी उरलेत ना. होय की. एक्सप्रेशन्स बघा. हा म्हणता गेले 100 दिवस.
पण होय की 250 दिवस उरले, त्याच्यासाठी रामायण ऐकायचं आहे. आपण हा जो रामजन्म साजरा करणार आहोत त्याला पहिला वर्धापन दिन, कसला वर्धापन दिन म्हणजे म्हातारं व्हायला लागलेलं आहे? नाही 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 नाही, पहिलाच दिवस आहे तो, रामस्थापनेचा दिवस आहे. चैतन्याला काय कॅलेंडर आहे का सांगा बरं? ब्रह्मचैतन्याचा दिवस आहे तो, पहिलाच आहे. पण आपण 1 वर्षांनी मात्र मोठे झालेलो आहोत, वृद्ध झालेलो आहोत. हा प्रपत्ती घाट आहे. प्रपत्ती म्हणजे कमी दक्षिणेकडे निघाला आहेत, यमाच्या राज्याच्या दिशेने जीवन संपत चाललेलं आहे, परंतु अजून शरणागती नाही आहे. का शरणागती नाही आहे? कारण कुठेतरी स्वमध्ये येतो. फार सुंदर मनाचा श्लोक आहे. अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडी रे मीपणाचा वियोगू. आणि मग आपण सदा सर्वदा योग तुझा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, अखंडित भेटी रघुराज योगू. आपण तिथे देह माझा पडावा म्हटलं, अरे मीपणा माझा पडावा पाहिजे. आपण जी पावन भिक्षा दे रे राम, मज विण तू मज दे रे राम. माझ्यातला मी काढ आणि मला दे. हे काय सुंदर आहे. माझ्यातला मी काढ आणि मला दे, ही पावन भिक्षा मागितले रामदासांनी रामाकडे. आपण बघूया ना, तसाच रामायणाचा विचार करूया ना. विचार करा तुम्ही. प्रपत्ती घाट लक्षात ठेवायचा, दक्षिण दिशा लक्षात ठेवायची. आणि आपल्याला सांगतायत तुलसीदास किंवा वाल्मिकी किंवा एकनाथ किंवा अगदी ग.दी. माडगूळकर. गीत रामायण अप्रतिम. त्यातल्या जवळजवळ प्रत्येक प्रसंगाला एखाद्या गीताचं उदाहरण असणारच आहे. पण बघा तुम्ही, आता काही रामनामावली रामदासांनी रचलेली आहे. इतकं क्रमाने रामायण दुसरीकडे क्वचित सांगितलेलं, म्हणजे अनुक्रमणिका असते की नाही, रामायणाला अनुक्रमणिका, ही अनुक्रमणिकाच आहे. पण जय जय राम आहे तिथे. पहिली 13 म्हणूया आपण, मी सांगतो तुम्ही म्हणा. विचार करा, उद्या आपल्या हातात कागद असतील, आपण उद्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत परत करायचे आहेत आणि शेवटच्या दिवशी प्रसाद म्हणून घेऊन जायचं. हे वाचायला 10 मिनटं लागतात. आपल्यापैकी अनेक जणांचं पाठ असेल, पण उद्या नाही, त्यांची तळमळ महत्त्वाची आहे. हे समोर असणं महत्त्वाचं असतं. बोल आहे. हां हो, ते म्हणले मला, पण आता शोधायला पाहिजे. ते रामजन्म होऊन जाईल आता. हां नाही ठीक आहे. पहिलं मी सांगतो माझ्या नंतर म्हणा, सोपं आहे. निर्गुण रूप जय जय राम, सगुण रूप जय जय राम. पुढे इथे मत्स्यरूप, आता अवतार सुरू झाल्या. पहिल्यांदा निर्गुण सगुण झालं, आता अवतार आहेत. आणि तिथे रामाचं सुरू होतं चरित्र. बघूया पहिल्यापासून. निर्गुण रूप जय जय राम, सगुण रूप जय जय राम, मत्स्य रूप जय जय राम, कूर्म रूप जय जय राम, वराह रूप जय जय राम, नरहरि रूप जय जय राम, वामन रूप जय जय राम, भार्गव रूप जय जय राम, रघुपति रूप जय जय राम, राम कृष्ण रूप जय जय राम, राम कृष्ण रूप जय जय राम, बौद्ध रूप जय जय राम, कलंकी रूप जय जय राम. एक 10 अवतार आणि सगुण निर्गुण ही 12 नावं झाली. 13व्यापासून चरित्र सुरू होतं, ते आपण उद्या बघणार आहोत, क्रमाने बघणार आहोत. इथे फक्त 13वं आहे. रघुपती राघव जय जय राम म्हणा. रघुपती राघव जय जय राम, रघुपती राघव जय जय राम, रघुपती राघव जय जय राम. छान. कुठलंही पुराण म्हणलं ना, रामायण हे पुराण आहे, पुराण ग्रंथ आहे तो. महाभारत वगैरे सगळी पुराण आहे. 18 पुराण महापुराण, 18 उपपुराण पुराण,
व्यासांची केवढी प्रतिभा आहे हो, केवढं किती लिहिलं आहे त्याने. हे पुराण आहे. कशी रचना असते की पुराण, आता वराह पुराण असेल तर वराह अवताराचं पुराण आहे. मग तो वराह सगळ्यात परमात्मा आणि बाकी सगळं त्याच्यापासून निघाल. आता वराहाचे जे नामं घ्यायची सुरुवात झाली तर त्याच्यातही येणार निर्गुण रूप. आता जय जय वराह, बरोबर आहे ना. वराहाची दक्षिणेकडे मंदिर आहेत आणि आपण वराहाचे उपासक झालं पाहिजे खरं. कारण जे सगळे जे हिरण्याक्ष आहेत ना, सध्या सांगायला पाहिजेत का, सगळ्या क्षेत्रातले नेते, शिक्षण क्षेत्रातले जास्त, त्यांचं अक्ष म्हणजे डोळा, दृष्टी, हिरण्य म्हणजे सोन्यावर आहे. कॉलेजेस कशाला काढायची तुम्हाला मी सांगायला पाहिजे का, माझ्यापेक्षा जास्त तुम्ही जवळात या घटनांच्या. हिरण्य हिरण्य हिरण्य, सोनं सोनं सोनं. अक्ष म्हणजे एक डोळा आणि अक्ष म्हणजे ॲक्सिस, ज्याच्याभोवती सगळं जीवन फिरतं. जीवन सोन्याच्या भोवती फिरतं, जीवन पैशाच्या भोवती फिरतं, जीवन सत्तेच्या भोवती फिरतं. हे पुत्रेषणा, आपण कामेषणा म्हणतो ना, धनेषणा, लोकेषणा. ऐषणा म्हणजे इच्छा, ईषणा. तेवढ्यासाठी सगळं जीवन फिरतं ते पैशाभोवती. पैसा म्हणजे परब्रह्म. अत्यंत चुकीचं. हे ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांना कळलेला आहे, विशेषतः पाश्चात्य राष्ट्रांना. नंतर काही उदाहरणं बघू, पण आत्ता एवढंच लक्षात ठेवूया आपण की रामाची कथा आहे ना, तर पहिल्यांदा निर्गुण रूप परब्रह्म राम आहे. तेच निर्गुण रूप सगुण झालं राम. पण मत्स्य रूपात तेच परब्रह्म होतं ना. विष्णूचेच अवतार आहेत ना, आपण विष्णू म्हणूया, पण हा विष्णू म्हणजे आदि विष्णू आहे, हे लक्षात ठेवा. विष्णूच मत्स्य झाला, विष्णूच कूर्म झाला, विष्णूच वराह झाला, विष्णूच नरहरी म्हणजे नरसिंह झाला, विष्णूच वामन झाला, विष्णूच परशुराम झाला, विष्णूच राम झाला, पुढे विष्णूच कृष्ण झाला आणि विष्णूच बुद्ध झाला. कलंकी पुढे देव होणार आहे, अनाथा दिना कारणे रक्षित आहे. कलंकी अवतार झालेला नाही, कल्की म्हणतात. कल म्हणजे उद्या, उद्या होणार आहे तो. आता हिंदीत सुद्धा आपण कल म्हणतो ना, कल फार सुंदर शब्द आहे. आणि त्या कलकडे जाणं त्याला कल्याण म्हणलेलं आहे. कल्याण, कल्याण म्हणजे भविष्यात आहे. गेल्या तुला 10 रुपये दिले होते, कल्याण नाही, कल्याण भविष्यात. म्हणजे आज मी काहीतरी करीन कल्याणासाठी, माझ्या आणि इतरांच्या, आत्मकल्याण वगैरे जे शब्द वापरतो ते कल्की झालेला नाही आहे. बुद्धावताराबद्दल तर सध्या वादच आहे, पण अनेक ठिकाणी बाबा बेलसरेंनी मनाच्या श्लोकाच्या प्रस्तावाला स्पष्टीकरणात म्हणलेलं आहे. आणि परवा बालाजी गोमंतक म्हणून जे ते 10 अवतार दाखवलेले आहेत, बालाजी मंदिर जे गोमंतकातलं आहे, त्याच्यात त्यांनी बुद्धाच्या ठिकाणी विठ्ठल दाखवलेला आहे. 28 युग. आणि ते बाबा बेलसेर म्हणतात हा कारण बुद्ध म्हणजे आम्ही विष्णूलाच मानत नाही आहे, इतकं मानत नाही की हरिजन शब्द अनपार्लमेंटरी आहे. हरिजन शब्द वापरायचाच नाही हो. गांधीजींनी ज्या भावनेनं वापरला ती भावना मेली. आम्हाला राजकारण करायचं ठीक आहे, हरिजन शब्द नाही, दलित वापरा त्याऐवजी. डाऊन ट्रॉडन, हरिजन नाही, कारण हरीच मानत नाही. मग त्याचा अवतार बुद्ध कसा आमचा नाहीच शक्य. आमचा बुद्ध हेच चुकीची कल्पना आहे. बुद्ध सर्वांचा जगाचा आहे, कालचा, आजचा, उद्याचा आहे. अरे बुद्धाकडे जाणं हा सगळ्या मानवजातीचा प्रवासाचा शेवटचं लास्ट डेस्टिनेशन म्हणतात बुद्ध होणं. पण ठीक आहे ना, युगे 28 विटेवर युहा. बुद्धासारखा, बुद्ध म्हणजे स्थिरचित्त, स्थितप्रज्ञ. आणि मुख्य म्हणजे त्याला बघितल्याबरोबर शंकराचार्यांनी काय म्हटलेलं आहे, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तुम्ही याची कोणतीही कथा सांगा, पुंडलिकाची सांगा, हे वीट फेकली वगैरे सांगा, या सगुणातल्या कथा आहे. मला हे परब्रह्माचं प्रतीक दिसतं. परब्रह्मलिंगम, लिंग म्हणजे कोण, भजे पांडुरंगम. आपण पांडुरंगावर विचार करतो का, आता विषय नाही म्हणून. पांडुर अंग, हा तर काळा आहे की हो. पांडुरंगाची संगमरवरी मूर्ती बघवत नाही, पांडुरंगाच्या चांदीच्या वगैरे, पांडुरंगा काळा म्हणून हा काळा आहे. पण पांडुरंग का म्हणता मग त्याला. अरे हीच तर खरी गंमत आहे. पांडुरंग विष्णूच्या रूपात हा शंकराचा आद्य भक्त आहे. सगळ्यात चांगला शैव कोण, विष्णू. आणि सगळ्यात चांगला वैष्णव कोण, तर शिव. म्हणून पांडुरंगाने शिवालाच डोक्यावर घेतलेलं आहे. पांडुरंगाची ती काय वरची टोपी नाही आहे. मुकुट घातल्यानंतर ज्यावेळेला अभिषेक करतात त्यावेळेला बघा ते शिवलिंग आहे. म्हणजे हरी हर मिलनाचं प्रतीक. काय म्हणता तुम्ही, मी उभा आहे ना इकडे, हरी आहे, हर आहे, दोन्ही आहे मी. हा सेतू आहे. हनुमान हा हरी हर सेतू आहे. जन्मतः तो हर आहे. नंतर कथा बघणारच आहोत सुंदरकांडाच्या वेळेला. आणि तो भक्तीनं किंवा जीवनात हरीचा दास नाही का, हरी म्हणजे राम. मग हे सगळं लक्षात ठेवा.
सगळ्या अवतारांबद्दल आपण बोलणार नाही, पण सगळ्या रामापासून निर्माण झालेला हा एक मुद्दा लक्षात ठेवूया. राम परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर. आणि राम म्हणजे इकडून बघितलं तर द अल्टिमेट, आणि तिकडून बघितलं रामाकडून द फर्स्ट. इकडून बघितलं तर सूर्य, सूर्याकडून बघितलं तर सूर्य पहिला, इकडून बघितलं हा सूर्य प्रकाश देतो वगैरे. सगळं कुठून बघतो हे महत्त्वाचं आहे ना. माझ्याकडून सूर्याकडे बघितलं की माझी सावली पडते, सूर्याकडून माझ्याकडे बघितलं कुठली सावली, सूर्याला कुठे सावली, मी बघतो कुठे, माझी दिशा काय बघण्याची, ही दिशाच महत्त्वाची आहे. ही अधो दिशा असेल, ही निंदा करणारी दिशा असेल, ही नीच दिशा असेल, मला काही चांगलं दिसणार नाही जगात, काहीच दिसणार. म्हणजे दृष्टी काल फिल्टर सांगितलं ना, मी वाईटच घातलेलं आहे, ते वाईटच दिसणार मला. आपण सुधारूया. आपण सगळेच, मी आपण शब्द वापरते, तुम्ही शब्द नाही वापरत, आपण सुधारूया त्यासाठी. म्हणून हे पहिल्यांदा झालं निर्गुण रूप, त्यांनी सगुण रूप धारण. सगुण म्हणजे देह. आपण सगळेजण सगुण. सगुण आणि निर्गुण शब्द अवघड वाटतील, कारण मागे जे बसलेली मंडळी आहेत ते खरे एका अर्थाने आपण म्हणतो ना श्रवण करणारे भक्त आहेत. म्हणून सोपं बघूया. निर्गुण सगुण वगैरे सोडा. जो दिसत नाही तो आणि असतो तो. आता महाराज आपल्याला दिसत नाही आहेत, पण महाराज होते, महाराजांची मूर्ती आहे, महाराजांची समाधी आहे सगळं. म्हणून महाराज सगुण आता नाही आहेत. म्हणून हे लक्षात ठेवा. त्याच्यापासून हे सगळं. नंतर निरनिराळे अवतार सांगितले. अवतारांच्या कथा हा संपूर्ण निराळा विषय. पण पहिल्यांदा पाण्यात जीव निर्माण झाला हे सगळ्या विज्ञानाने सुद्धा मान्य केलेलं आहे. ॲक्वॅटिक लाईफ, पाण्यातला तो मत्स्य, नंतर तो पाण्यातला जीव पाण्यात आणि जमिनीवर राहायला लागला, ते कासव, कूर्म, बरोबर. नंतर 4 पायाचं क्वाड्रुपेट ज्याला 4 पायाचं जनावर निर्माण झालं, ते वराह अवतार. वराह म्हणजे आपण डुक्कर बघतो तो तसा नाही आहे, तो रानातला येते आणि मुख्य केवढा शक्तिमान आहे तो अवतारच निराळा आहे. मी आत्ता तुम्हाला सांगितलं ना, चिंतन करा तुम्ही. वर अह म्हणजे दिवस आणि वर म्हणजे श्रेष्ठ. म्हणजे दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस केल्याशिवाय हे जे सगळे धनदांडगे लोक आहेत, आपण नाही त्यांच्यावर राज्य करू शकणार. सत्ता आणि गुणवत्ता हेच राम आणि परशुरामाचा जो प्रसंग येणार आहे, जिथे बालकांड संपतं, अत्यंत चांगला प्रसंग आहे. इथे कुठलीच जात नाही, कुठलाच धर्म नाही, काही नाही हो. 2 शक्ती आहेत, एक ब्राह्मशक्ती आहे आणि एक क्षात्र शक्ती आहे. हे दोन्ही एकत्र असल्याशिवाय अभ्यासच कर. आई माझं 100 केमिस्ट्रीची इक्वेशन्स झाल्याशिवाय जेवायला विचारायचं नाही हां. ते बाळ रात्री 8 वाजता पाय भिंतीला लावून बसतं. हे काय आम्ही सांगितलेलं नव्हतं, पण 2 दिवस तुला दिलेले आहेत. 100 इक्वेशन्स पाठ कर, सगळीकडे तुला फुल मार्क्स आहेत. केमिस्ट्रीत का कमी मार्क्स, मला इक्वेशन्स जमत नाही. ही लिस्ट ऑफ 100 इक्वेशन्स 10वीला पाय लावला त्याने. तिथे प्रल्हाद वगैरे, ध्रुव, प्रल्हादपेक्षा ध्रुव सांगितलं. आणि एका पायावर उभारून त्यांनी 100 इक्वेशन्स केली. 2 दिवस दिलं ते. शुक्रवारी सांगितलं, सोमवारी दाखव, शनिवारीच आलं माझ्याकडे वडिलांना घेऊन. झाली माझी इक्वेशन्स. ही कशी आहे? ते ब्राह्मशक्ती ज्ञान आहे आणि क्षत्रिय शक्ती सामर्थ्य आहे. बसणार म्हणजे नाही बसणार, नाही जेवणार, नाही जेवणार, जागणार. त्याशिवाय काय तपश्चर्या करणार होत आपण? विचार करा ना. रामाला 14 वर्ष वनवासात का पाठवलं? पांडवांना 12+1 का पाठवलं? गंमत आहे अहो. त्याशिवाय रामाला लोक विसरणार नाहीत आणि भरताला स्वीकारणार नाहीत. हे साधं गणित आहे. पण कैकेयीने मागितले 9+5. गीतरामायणात संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी 4, 10+4, 10+4. गीतरामायणातला राम सांगतो. वाल्मिकींचे म्हणतो 9+5. संपूर्ण निराळा विषय तो कदाचित नको मांडायला. पण एक लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपण मत्स्य कूर्मचा विचार करतो तो क्रमविकास आहे, पण हा विकास होत असताना राम सगळ्यांच्यात आहे. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. मत्स्य कूर्म वराह आणि नंतर त्याच्यानंतर नृसिंह, अर्धा पशु अर्धा माणूस. प्रगती होत गेलेली आहे. माणसाचे जे पहिले काही सांगाडे सापडलेले आहेत जुने, अशाच पद्धतीचे आहेत. कारण नाही तर स्फिंक्स नावाचं एक आहे की त्याचं सिंहाचं बरोबर उलट आहे. सिंहाचं तोंड आहे आणि शरीर हे आहे. इकडे कसं आहे? तसंच आहे. सिंहाचं तोंड आहे, इकडे तोंड माणसाचं आहे आणि शरीर सिंहाचं आहे. स्फिंक्समध्ये हे इजिप्तमध्ये दिसतात. तोंड माणसाचं आणि शरीर सिंहाचं. आपल्याकडे तोंड सिंहाचं आणि शरीर माणसाचं. नृसिंह, नरसिंह, नरहरी रूप, जय जय राम. हे बरोबर आहे. कारण तो फाडायचे आहेत ना, पोट फाडायचे हिरण्यकशिपूचं. मग नखं नकोत का? अफजल खानाला मारायला वाघ नखं नकोत का? हे लक्षात ठेवा.
म्हणून तो सिंह आहे वरती, माणूस आहे, नृसिंह मधली अवस्था आहे, वामन आहे. खरंच तुम्हाला तो जुन्यात जुना जो सांगाडा आफ्रिकेला मिळालेला आहे तो शॉर्ट आहे, बटू. नंतर उंचीही वाढत गेली माणसाची. आज प्रत्येक कुटुंबात एक मुलगा आणि मुलगी सुद्धा आई वडिलांपेक्षा उंच असते. अपवाद तुमचे असतील तर माहीत नाही, पण आमचं ऑब्झर्वेशनच आहे. हजारो कुटुंबात तुम्हाला तो उंची वाढत चाललेली आहे. एक मर्यादा आहे त्याला. मुलं उंच झालेली आहे, मुली उंच व्हायला लागलेली आहे, चांगली आहे गोष्ट. हा एक फरक आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की आता भार्गव परशुराम आले, म्हणून 3 राम आहेत. आपण जे अयोध्येचा राम म्हणतो त्याला श्रीराम म्हणूया. त्याच्या आधी रामच आहे, हातात परशु घेतला म्हणून परशुराम म्हणायला लागले. आणि आता रामानंतर रामकृष्ण रूप जय जय राम. राम म्हणजे बलराम. एक आहे परशुराम, एक आहे श्रीराम आणि एक आहे बलराम. या तिन्ही रामात तोच कृष्ण आहे, तोच विष्णू आहे. असं सांगू नका की बलराम हा शेषाचा अवतार आहे. शेष आणि विष्णूमध्ये काय फरक आहे? काही नाही. सगळीकडे जर विष्णू पसरलेला आहे, सगळ्यात तो आहे, हे लक्षात घ्या. आणि शेवटी आता सांगितलं की रामानंतर पूर्ण अवतार कृष्ण. रामाने फिलॉसॉफी नाही सांगितली. रामाने शबरीला नवविधा भक्ती सांगितली आहे, बघणार होत आपण. रामाने लक्ष्मणाला सांगितले, लक्ष्मण गीता, रामगीता वगैरे अशा आहेत. पण जो उपदेश कृष्णाने केला जगासाठी आणि सर्व काळासाठी गीता, तो रामाने नाही केला. म्हणून यत्र योगेश्वर कृष्ण, योगेश्वर कृष्ण आहे. कृष्ण तसा बघायला गेलं तर वसुदेव देवकीचा म्हणजे तो क्षत्रियाचाच आहे. वाढला गवळ्याच्या घरी म्हणून त्याला गवळट वगैरे अपमान केला शिशुपालानं. गंमत बघा. मुद्दा काय आपला की ज्या वेळेला आपण ह्या अवतारांचा विचार करतो, या अवतारात राम आहे. मत्स्य पहिल्यांदा मासा राम आहे, त्याच्यानंतर कूर्म कासव, कासवात राम आहे, त्याच्यानंतर 4 पायाची जनावरं त्याच्यात राम आहे, त्याच्यानंतर छोटा नाही नरसिंह अर्धा पशु नरसिंह म्हणतो ना त्याच्यात राम आहेच. नंतर छोटा बटू मुंज झालेला छोटासा मुलगा बटू वामन त्याच्यात तो आहे. नंतर परशुराम वापरायला लागलेला आहे धातू वगैरे सगळं. नंतर कुटुंब स्थापन केलेलं आहे. अर्थात कुटुंब पूर्वी होते, आपण कुटुंब संस्था, अत्यंत चांगली शहरं, अयोध्येसारखी राजधानी, हे राम पुढचं आहे ना. पण पूर्ण अवतार कृष्ण आणि परिपूर्ण अवतार मला विचाराल तर बुद्ध. बुद्ध तुम्ही कुणालाही माना, मी त्या बुद्धालाही मानतो आणि पांडुरंगालाही मानतो, पण तोच बुद्ध. काय जीवन आहे ते, अक्षरशः तोही क्षत्रियच आहे की. पण जगाला ज्ञान दिलं आहे त्याने. द लाईट ऑफ एशिया नावाचं चरित्र वाचा, त्याचं सुंदर लिहिलेलं आहे. इंग्लिश आहे पण मराठीचं भाषांतर झालेलं आहे की आशियाचा जो नंदादीप आहे तिथे लाईट ऑफ एशिया म्हणलेला आहे, कारण तो एशियन आहे म्हणून. पण युनिव्हर्सल लाईट आहे तो. आत्मदीपो भव जो सांगतो की आतला जो दिवा आहे ना तो दिवा तुम्ही बना. हेच आपण सकाळपासून किंवा कालपासून बघतोय, सकाळची काकड आरती बघतोय, तिथे हाच विषय आहे की अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे. त्याच्या आधी 2 गोष्टी सांगितल्यात. काय? अनुभवावीण मान हालवू नको रे. तुला अनुभव आला ना तर तू मान हलव, नाही तर हो 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 बरोबर तुम्ही काय केलंय नाही. सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख म्हणलेला आहे. वडिलांची कीर्ती आहे. गोवा ही कलावंतांची भूमी आहे. तुम्हाला आम्ही कलावंतही नाही, अकलावंतही नाही आणि नकलावंतही नाही, काहीच नाही आमच्या. पण सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख. नका सांगू. उगीच राम कृष्ण अभ्यास करूया. हा रामलला आपल्याला अभ्यास करायला लावणार आहे, लक्षात ठेवा. आताच तुम्ही शॉर्ट्स बघा यूट्यूबवरचे. एकेका मिनिटात 4 वेदांची माहिती, एकेका मिनिटात मैत्रेयी आणि याज्ञवल्क्य संवादाचा अर्क 1 मिनिटमध्ये. आणि सांगणारी मुलं IITचे असतील, IIMचे असतील, हिंदी बोलतात, इंग्लिश बोलतात, संस्कृत बोलतात, तेजस्वी दिसतात मुलं आणि मुली. बघा हे रिसर्जन्स आहे. रामललानंतर ही लाट वाढायला लागलेली आहे आणि सगळ्या जगाला ती घेणारे आपल्या कवेत. आपण जवळ आहोत त्या घटनेच्या. परत सांगतो, जसजशी घटना दूर जाईल तसतसं आपल्याला या घटनेचा अर्थ कळेल. रामलला तिथे स्थापन झाला. माझ्या घरात आलेलं मूल हे रामलला आहे का नाही, ते नंदलाल आहे. छोटा कृष्ण आहे, तो छोटा राम आहे. या भूमिकेतून त्याच्याकडे बघूया, त्या भूमिकेतून त्याला शिकवूया. आणि शिकवायला साधनं कुठली, सध्याची शिक्षण पद्धती पूर्णपणे बदलते. रात्रंदिवस त्याच्यावर काम चाललंय गोव्यात आणि महाराष्ट्रात. पहिली 5 वर्ष फक्त आम्ही घेतलेली आहेत. 5 वर्ष पूर्ण झाली, 6व्या वर्षी तो पहिलीच जाईल.
म्हणजे नर्सरी ज्याला आपण म्हणतो ना, एक बालवाटिका आहे, नंतर नर्सरी KG1 KG2, हे नर्सरी म्हणजे बालोद्यान, हे सगळं आहे. त्याच्यासाठी सिलेबस तयार केलं जाते. केवढा विचार केला आहे न्यू पॉलिसी ऑफ एज्युकेशन, जे आता फक्त 5 वर्षापर्यंत येते, नंतर 10 वर्षापर्यंतच्या मुलाला म्हणजे 4थीपर्यंत, त्याच्यानंतर 15 वर्ष, 16 वर्ष, 10वीपर्यंतच्या, आणि हे 1 2 4 वर्षात घडणार आहे. तुम्हाला मी फक्त 3 पुस्तकांची नावं सांगतो. मराठीत आहेत की नाही माहीत नाही, पण हिंदीत आणि इंग्लिशमध्ये. आणि मुद्दामून तुम्हाला सांगतो, रेडियंट इंडिया, रेझिलियंट इंडिया, रिसर्जंट इंडिया. रेडियंट इंडिया म्हणजे तेजस्वी भारत, प्राचीन भारत. रेझिलियंट इंडिया म्हणजे किती आक्रमणं झाली तरी पचवून ताठ उभा राहणारा हा मध्ययुगीन आहे भारत. ही सगळी आक्रमणं झाली, यवनांची, मुसलमानांची झाली, इंग्लिश, डच, फ्रेंच, पोर्चुगीज, सगळं पचवलं. रेझिलियंट इंडिया. आणि आता रिसर्जंट इंडिया, विश्वगुरूकडचा प्रवास चालू आहे. मी हे अभिमानानं, थोड्याशा अभ्यासानं बोलतोय, समर्थांच्या पायाशी बसून आणि सद्गुरूंच्या प्रेरणेनं. खरंच सांगतो, 3 पुस्तकं ॲमेझॉनवरून मागवा की, सोपं आहे. अहो तुम्ही वाचून दाखवा मुलांना. हे 5वी 6वी 7वीची टेक्स्टबुक्स आहेत, 8वी 9वी 10वीच्या तर लिहिली जातील. हे आपले विक्रम संपत वगैरे काय माणसं आहेत ते, अरे काय सुंदर भाषा बोलतात, केवढा अभ्यास आहे त्यांचा. म्हणून तुम्हाला मी आता अनेक नावं सांगेन. निदान आपण मोबाईलवर बघूया त्यांना, जो आपल्याबरोबर कायम असतो. डाउनलोड करा, केव्हाही कुठेही प्रवासात वगैरे ऐका त्यांना. जे साई दीपक म्हणून आहे, रंगनाथन म्हणून आहे, आपले प्रोफेसर, आणि कस्तुरी. मुख्य म्हणजे संपत, विक्रम संपत. त्यांची व्यक्तिमत्व चांगली आहे, त्यांची मेमरी चांगली आहे. आणखीन तुम्ही नावं तुम्ही बघितलेलं असेल. हे का सांगतोय, रामायणाचा अभ्यास करतोय, रामललाची प्रतिष्ठापना झालेली आहे, आणि आता राम आमच्याकडे जन्मणार आहे. तो रामलला 4-5 वर्षांचा दाखवलेला आहे. कारण जन्म म्हणजे काय, पाळण्यात घातलेला, जन्म आलेल्या मुलाला काय व्यक्तिमत्व असतं सांगा बरं, नाही आहे. तिथे रामाचे कुरळे केस दिसतात, त्या ह्याच्यात मूर्तीत डोळे दिसतात, की जे डोळे एकाच वेळेला इनसंट म्हणजे निष्पाप आहेत आणि भावपूर्ण आहेत. रामाच्या डोळ्यांकडे आता ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सने डोळे हलवतात, राम हसतो, इकडे बघतो, तिकडे बघतो, ते सगळं खरं आहे. पण मुळातली मूर्ती बघा ना तुम्ही. आणि दगडातून चैतन्य निर्माण करणं ही केवढी कला आहे हो. तो ज्यांनी केली तो त्या मूर्तीच्या प्रेमात पडलेला आहे. मला वाटतं त्याला जर विचारलं, मी तुम्हाला काही कोटी रुपये देतो, मला ही मूर्ती परत द्या, मी तुम्हाला दुसरी मूर्ती बनवून देतो, इतका तो स्वतः त्याच्या प्रेमात पडलेला आहे की रामा माझ्यातून तू कसा जन्मलास. हा रामाचा जन्म आहे, पण तो दगड आहे, दगडातलं चैतन्य आहे. आपण चैतन्य आहोत ना, आपण दगड का व्हायचं सांगा बरं. दगडासारखं का वागायचं, आयुष्य तसंच का घालवायचं. म्हणून रामायणाचा अभ्यास आहे. रामाच्या जन्माच्या 6-7 कथा दिलेल्या आहेत. खरे जन्माच्या कथा नंतर सांगेल. 2 कथा मी आज सांगतो, तुलसीदासांनी दिलेल्या आहेत. 2 कथा. एक आहे ती जय विजय, हे द्वारपाल विष्णू भगवानांचे. आता विष्णू भगवान आलेले आहेत, काम करून दमलेले आहेत, आणि आता डिस्टर्ब करून, हल्ली म्हणतो ना, मला त्रास द्यायचा नाही, कोणीही आलं तरी मी आराम करतोय म्हणून सांगा. तुम्ही इथे उभं राहा, कर्तव्य करतायत ना. दोघांना एक जय आणि विजय. अनेक देवळाच्या 2 मूर्ती असतात ना उभ्या, एक जय आणि दुसरा विजय. जय मोठा, विजय लहान, उभे असतात. अशा वेळेला अनेक जण येतात, ते म्हणतात विष्णू भगवान विश्रांती घेत आहेत, हरकत नाही, आम्ही नंतर येऊ, नंतर येऊ, नंतर येऊ, नंतर येऊ. देव देवता देवी येऊन गेले असते. येतात 4 जण, जे आपण काकड आरतीत म्हणतो ना, अंबे तुझला ओवाळू अंबे, त्याच्यात आहे ना, सनकादिक मुनिजन येती दर्शन घ्यावया. अंबाबाईची आरती आपल्या आपण मातोश्रींची आई म्हणतो, किंवा आईसाहेबांची आरती म्हणतो. विचार करा, हे 4 भावंड आहेत. ती 10 वर्षाची आहेत, जवळजवळ तेवढ्याच वर्षांची राहतात. कारण ज्ञानाचे शुद्ध ज्ञान आणि धगधगीत वैराग्य. फक्त लंगोटी घातलेली 4 मुलं असतात. हे 8-10 वर्षाची पोरं आहेत. त्यांना कुठेही जायला मज्जाव नाही. ते येतात. आणि ही ज्या वेळेला येतात ना, नारद ज्या वेळेला येतात, तुमच्या कल्याणासाठी येतात. बघूया, नारदाच्या गोष्टी येणारच आहेत रामायणात. पण ही गंमत बघा, ते म्हणतात आम्हाला आत्ताच्या आत्ता विष्णू भगवानांना भेटायचं आहे. जय विजय म्हणतात नाही, ते विश्रांती घेतात. ते बाहेर आल्याशिवाय कोणी त्यांना भेटणार नाही. त्यावेळेला ते म्हणतात आम्ही मुलं होतो, आम्हाला कुठेही मुक्तद्वार आहे, मुक्तद्वार, आम्हाला कुठेही मज्जाव नाही आहे, आम्हाला सोडा. आम्ही ज्यावेळेला येतो, ज्यांना भेटतो त्याच्या कल्याणासाठी येतो. इतकं सांगून सुद्धा
आमच्या चेहऱ्यावर तुम्हाला तेज दिसत नाही आहे ज्ञानाचं, आम्ही इनोसंट निष्पाप दिसत नाही आहोत, आमच्याकडून तुमच्या त्या विष्णूला काही अपाय होईल असं तुम्हाला वाटतं का? लोक प्रश्न विचारतात. म्हणून मी इतकं सांगतोय की देवर ऑन ड्युटी, त्यांना शाप का दिला? याच्यासाठी शाप दिलेला आहे. इतकं सांगितलं त्यांनी. अरे आम्ही लहान आहोत, आम्ही तेजस्वी आहोत, आम्ही ब्रह्मचारी आहोत, आम्ही ज्यांच्याकडे येतो त्यांचं कल्याण करतो. अरे विष्णू भगवानांचं कल्याण करण्यासाठी आलेलो आहे आणि तुम्ही अडवता शाप. 3 मनुष्य जन्म घ्यावे लागते. बघा, मनुष्य जन्म हा शाप आहे. यमाला सुद्धा मिळालेलं आहे 3 मनुष्य जन्म. मनुष्य जन्म शाप का माहिती? मनुष्य जन्मातच मुक्तीचा अधिकार आहे. जनावरांना मुक्ती नाही, देवांना मुक्ती नाही आहे. देवांचं पुण्य संपलं की उलट खाली ढकलतात. माणूस मुक्त होऊ शकतो. म्हणून मुक्तीची संधी ही फक्त माणसाला आहे. आणि मुक्ती म्हणजे मोक्ष वगैरे काही नाही हो. मुक्ती म्हणजे सुटका, मुक्ती म्हणजे सुट्टी, मुक्ती म्हणजे शाळेतली मधली सुट्टी. बघा कशी मुलं येतात, हो करत येतात की नाही. हां, शाळा सुटल्यानंतर तो हो हो वाढतो की नाही. शनिवारी आणखीन हो वाढतो की नाही. आणि 7 दिवसाची आहे केवढं, मे महिन्याची सुट्टी म्हणजे केवढा हो सुट्टी आहे. मोक्ष हा मोक्ष आहे. बाळंतिणीला सुटले बुवा, डिलिव्हरी, मोक्ष. डिक्शनरीतला अर्थ आहे मोक्ष, डिलिव्हरी म्हणजे. ही प्रत्येकाला मुक्ती हवी आहे. मुक्ती म्हणजे मोक्ष, मोक्ष म्हणजे मृत्यूनंतर नाही हो. मला काळजीतून मुक्त व्हायचं आहे, मला नकारात्मकतेतून मुक्त व्हायचं आहे, मला मनावर जो ताण आहे ना त्यातून मुक्त व्हायचं आहे, मला कल्पना, भीती मुक्त व्हायचं आहे. हे 4 शब्द लक्षात ठेवा जे आपले प्रॉब्लेम्स आहेत जगाचे. एक म्हणजे भीती, चिंता, नकारात्मक विचार, कल्पना, भावना, नेगेटिव्हिटी आणि मनावरचा स्ट्रेस. रामायणाचा अभ्यास याच्यासाठी करूया. या 4तून मुक्त होऊया की आपण. तेणे 4ही मुक्ती साधी यायल्या. एक सलोकता, समीपता कशाला? पहिली मुक्ती, मला चिंता नाही यापुढे, मला काळजी नाही, मला भय नाही. हे भय आणि चिंता हे उद्याबद्दल आहेत. बघा बरं, मला कालच्याबद्दल चिंता वाटेल का? नाही. खरंच एक साधं उदाहरण देतो, समजून घ्या तुम्ही. BScच्या मुलाला SScची चिंता वाटेल का? MScची वाटेल ना. चिंता नेहमी भविष्यकाळाबद्दल आहे की जो जन्मलेला नाही आहे. साधं उदाहरण आहे ना. जो जन्मलाच नाही का त्याच्याबद्दल चिंता करणं मूर्खपणाचं लक्षण आहे. आपण सुटूया त्यातून. पहिली मुक्ती आहे. त्याच्यानंतर भय, भीती. मागची भीती वाटतच नाही, उद्याची भीती वाटते. कसं होणार पुढच्या वर्षी, कसं होणार तुझं लग्न, केव्हा मिळणार तुला नोकरी, कसं होणार माझं ऑपरेशन. मुक्ती, भय, भयातून मुक्त. नकारात्मकता. किती मुलं बाबा मिळणारच नाही आपल्याला जागा, बाबा घाला प्रदक्षिणा. असं का नाही म्हणत? एक्सपेक्ट या नावाचं एक पुस्तक आहे. फक्त अपेक्षा करा. आम्ही कितीदा प्रयोग करून हे सांगतो. प्रचंड 9:30ला पणजीत पार्किंगला आम्हाला जायचं आहे, कुठे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये. मिळणार आहे का जागा? घाला प्रदक्षिणा. मिळते की नाही बघ, मिळते की नाही बघ, मिळते की नाही बघ, मिळते की नाही बघ. आणि तिथे पोचल्याबरोबर एक गाडी रिव्हर्स निघत असते आणि तिथे तुम्हाला जागा मिळते. आपण मिळते म्हणतच नाही, आपण बुद्धी वापरतो. 9:30ला काय मिळणार आहे आणि त्यातून आज सोमवार मिळणार आहे, त्यातून पहिला हाफ डे मिळणार आहे. मिळणार आहे नाही नाही नाही. अरे यातून मुक्ती पाहिजे. नेगेटिव्हिटी, नकारात्मक चित्र नाही भविष्याचं, नकारात्मक विचार नाही, नकारात्मक कल्पना नाही, नकारात्मक भावना नाही. यासाठी रामायण ही मुक्ती आहे. चतुर्विधा मुक्ती. हे लक्षात घेऊया. त्याच्या पुढे जाऊया ना आपण. हे जय विजयना शाप दिला कारण एवढं सगळं सांगून कळत नाही आहे. तसं असेल तर आम्ही आत विचारून येतो आणि म्हणायचं की करताना आपण उठवायचं. हे आलेले आहेत 4 सनत, सनक, सनातन, सनंदन. हे 4 सनत कुमार म्हणतात. विष्णू उठून धावत असता बाहेर आला असता, पण हे सांगतच नाहीत. त्याने द्वारपालच आहेत. दिला शाप. आता विष्णू भगवान हे सगळं होत असताना विष्णू भगवानांनी ऐकलं. विष्णू भगवान जागे झाले. विष्णू आले तिथे आणि म्हणतात काय झालं? ते म्हणतात तुम्ही सांगितलं होतं, आम्ही कर्तव्य करत होतो द्वारपाल म्हणून आणि आम्हाला शाप मिळाला. त्यावेळेला तो म्हणतो शाप मी घेतो. विष्णू म्हणतो माझ्यामुळे मिळालं आहे ना. त्यावेळेला ते म्हणतात शाप इज नॉट ट्रान्सफरेबल. खरंच आहे. अगदी हाच शब्द वापरलेला. याचा शाप त्याला देता येत नाही.
बघूया पुढे कितीतरी उदाहरणं. शाप ट्रान्सफर नाही करतायत, उशाप उशाप देऊ शकतो. याने काय सांगितलं, तिन्ही जन्मात आम्ही भाऊभाऊ म्हणून जन्मणार आणि आम्हाला मारण्यासाठी विष्णू भगवाना तुला अवतार घ्यावा लागणार, तुझ्याकडून मरण म्हणजे मुक्ती. बरोबर. पहिला अवतार आपण म्हणतो हिरण्याक्ष, हा राक्षस, त्याला मारण्यासाठी वराह अवतार. हिरण्यकशिपू त्याचा भाऊ, त्याला मारण्यासाठी नृसिंह अवतार. नंतर आता पुढे रावण, कुंभकर्ण, त्यांना मारण्यासाठी रामाचा अवतार. पुढे शिशुपाल आणि दंतवक्र, त्यांना मारण्यासाठी कृष्णाचा अवतार. त्या तिघांचे 3 जन्म आणि त्याच्यासाठी अवतार. ही एक कथा रामाच्या जन्माची. दुसरी कथा जरा गमतीदार आहे, तुम्हाला माहीतच आहे, पण मला ही कथा खूप आवडते. नारदासारखे लोक हे खरंच सगळंच विमुक्त झालेले, काही उरलेलं नाही, उन्मन ज्याला म्हणतात त्या अवस्थेत उन्मुक्त झालेले, त्यांना मोह पडतो. नारदाकडे गेलेला आहे गरुडा, गरुडाला मोह कसला झालाय रामाच्या बाबतीत आहे म्हणूनच तुम्हाला सांगतो. हा कसला विष्णूचा अवतार, ही नौटंकी आहे, हे नाटक आहे, हे दशावतारी आहे. ही रामलीला असते ना उत्तर प्रदेशात आता असेल, तेही आहे. कारण विष्णूचा अवतार असेल तर त्याला सर्प कसा बांधू शकेल. विष्णू म्हणजे शांताकारम भुजगशयनम, जो शांतपणे झोपलेला आहे. एक शेष हा सर्पांचा राजा आहे, त्याला इंद्रजिताने सर्प बांधून टाकलेला आहे. दोघेही पडलेले आहेत. आता हे कुणालाही ते सर्पबंधन काढता येत नाही आहे, म्हणून गरुडाला बोलवलेलं आहे सोचीनं. कारण गरुड बऱ्याच वेळेला गरुडाच्या ह्याच्यात आपण साप वगैरे बघतो की नाही, म्हणून गरुड हा साप, तू बंधन तोड त्याचं. त्यावेळेला हा तोडायला जातो, तोडतो, रामाला मुक्त करतो आणि म्हणतो ज्याच्यावर राम झोपलेला आहे, राम जो रामाचं वाहन आहे तो जर मारतो तर रामाला या रामपाशात, नागपाशातून सुटता येत नाही आहे रामाला. नाटक आहे, हा खरा राम नाही आहे, हा तो मोह आहे. नारदांकडे जातात, नारदी गोष्ट सांगतात. मलाही मोह, नारदा तुम्हाला मोह कोण विचारतो प्रश्न. कारण नारदांचं स्वतःचं काही मोहक नाही आहे, लक्षात ठेवा. काय ती शेंडी, काय त्या चिपळ्या, काय ते वीणा. मी मुद्दामून असं सांगतोय, नारदाची कृती मोहक आहे, लक्षात ठेवा. रूप नसेल, रूप कशाला पाहिजे. प्रत्येक कृती, नारदाचं चरित्रच बघा, प्रत्येक कृती घटनेला प्रवाह देण्यासाठी, घटनेची दिशा बदलण्यासाठी, चांगली घटना घडवण्यासाठी त्यांची आहे. पुढे येणारच आहे उदाहरण, पण एवढं बघा. नारदांकडे जातो तो म्हणतो मोह आहे, काकभृषुंडींकडे जा, हे सगळं आहे ना. आता इथे नारदाच्या मोहाची कथा आहे, तिथे रामजन्माचं बीज आहे. ही गमतीदार कथा असतात. नारद जात होते फिरत फिरत, एक राज्य आहे आणि त्या राज्यात त्रिभुवन सुंदरी नावाची निरनिराळी नावं असतात तिची. कथा निरनिराळ्या पुराणात आल्या की नावं बदलतात, गावं बदलतात. तत्व कथा साधारणतः त्रिभुवन सुंदरी, तिचा स्वयंवर आहे. नारदांना कुतूहल आहे, दत्तात्रेयांना कुतूहल आहे, जे आपण गमावलेलं आहे. आपल्याला कशाचबद्दल क्युरिओसिटी नाही. हे बघूया की गुगलवर, मग असे मग धाडीला राम तिने का वनी, हे उपयुक्त आहे. हे कैकईचं वर्णन करणारं एक नाटक आहे, संगीत नाटक आहे, नृत्य नाटक आहे. लगेच गुगलवर टॅग करून बघितलं, आम्हाला माहिती मिळाली. बघा याचीही माहिती आहे गुगलवर. मुद्दा काय आहे की कुतूहल गेलेलं आहे खिशात सगळी उत्तरं. क्युरिओसिटी, जिज्ञासा, चौकस वृत्ती, कुतूहल जे नारदांना आहे, जे दत्तात्रेयांना आहे. म्हणून दत्तात्रेयांनी सगळ्यांना गुरु करत ते सगळ्यांचे दत्तगुरु, परात्पर गुरु, अल्टिमेट गुरु बनले ना. सगळ्यांना गुरु केलं. हीच तर गंमत आहे. मी तुम्हाला गुरु करतो, तुम्ही मला गुरु मानाल. मीच जर स्वतःला गुरु मानायला लागलो, कोण विचारणार नाही मला, हे लक्षात घ्या. तर ते म्हणा, नारदांना कुतूहल आहे. बघूया नाही त्रिभुवन सुंदरी, आणि तिचं स्वयंवर आहे. स्वयंवर म्हणजे स्वतः वर निवडायचा. सगळे राजे वगैरे आलेले आहेत वगैरे, आणि खरंच त्रिभुवन सुंदरी एवढी सुंदर आहे. मोहात पडलेत नारद. नारदांनी एक अत्यंत व्यावहारिक विचार केला. आपण जर स्वयंवराला आलो आणि आपल्या गळ्यात जर या त्रिभुवन सुंदरीने माळ घातली तर चांगला संसार करूया. या सुंदरीबरोबर ब्रह्मचर्याचं पुढच्या जन्मात पाहून घेऊ. हा तो हा व्यावहारिक विचार नारदांचा. आता त्यांना आपलं रूप माहीत आहे की या रूपाला कुठली राजकन्या, सुंदर राजकन्या घालेल. म्हणून बाहेर येतात एकांतात, म्हणतात हरी
आत्तापर्यंत मी तुझं गुणगान करत त्रैलोक्यात हिंडलो, सगळीकडे हरी हरी नारायण नारायण म्हणत, हे हरी मला तुझं रूप दे. आणि विष्णूचं रूप मिळाल्यानंतर कुठली राजकन्या नाही म्हणेल सांगा बरं? अरे लक्ष्मी पायाशी बसले, लग्न नाही केलं लक्ष्मीशी अजून. ह्या कथेनुसार लक्ष्मीशी लग्नच झालं नाही. आपण लक्ष्मीनारायणांचा जोडा वगैरे म्हणतो, पण प्रत्येक पुराणात निरनिराळ्या कथा असतात. पण ही अजून बसलेली आहे, वरमाला शेजारी आहे. केव्हा विष्णू उठून बसतात आणि वरमाला घालते, कारण झोपलेल्याला वरमाला घालणं म्हणजे काय अर्थ तुम्हाला सांगायला पाहिजे का? सांगा. प्रेताला घालतो आपण, जिवंत हे उठून बसायला तयारच नाही. चिप. म्हणून रामदासांनी सांगितले, बुद्धीने सर्वही होते, बुद्धिदाता नारायणो, आधी तो आपुला की जे लक्ष्मी चरणी वसे. लक्ष्मीच्या मागे काय लागतात? अरे लक्ष्मी तुमचे पायचे पत्र आहे, नारायणाला आपलासा करा. आणि नारायणाला आपलासा करा म्हणजे रामनाम घ्या, नारायणाचं नाम घ्या. इथे हरीनी तथास्तु आकाशवाणी झाली आणि त्यांना हरीचं रूप मिळालं. नारद आता काय सुंदर, माझ्याच गळ्यात ती माळ घालणार म्हणून ती हार घेऊन आली वरमाला. नारदानी मान पुढे केल्यानंतर करून ती पुढे गेली. सगळेजण हसले. आधी हसतच होते, आता जोरात हसले. तुम्ही का हसताय? त्यांनी विचारलं, येण्यापूर्वी तुम्ही आपलं रूप आरशात बघितलं नाहीत का? त्यावेळेला आरसा होता का? रामाच्या वेळेला होता. आणि पाण्यात बघता येत होतं, सगळीकडे सरोवर होते. का विचारताय? जाऊन बघा, आता तरी रूप जाऊन बघा. माकडाचं रूप होतो. हरीचे डिक्शनरीत अर्थ 3, खूप आहेत अर्थ, 30 असतील, महत्त्वाचे 3. हरी म्हणजे विष्णू, हरी म्हणजे सिंह आणि हरी म्हणजे माकड. आता हरीचं रूप दिल्यानंतर मी तुला माकडाचं रूप दिलं, तू मागितलंच तेच मी तुला दिलं. असं काही म्हणजे हे विष्णू भगवाना हरी तुझं रूप मला दे नाही सांगितलं, हरीचं रूप दे, माकडाचं रूप देऊन टाकलं. अपमान झाला, गेले तिकडे. त्यांनी फार चांगलं उत्तर दिलेलं आहे, तुझ्यासारखा भक्त गमवायला मी काय वेड आहे का? आणि त्या त्रिभुवन सुंदरीच्या प्रेमात पडून लग्न झाल्यानंतर नारायण एकदा तरी म्हणलं असतंस का दिवसात? म्हणून मी ते सगळं केलं. आणि आता तू जाऊन बघ, मला विचारलं होतंस माया म्हणजे काय, आणि मी माया तरून गेलेलो आहे. मी विचारले ना, कोण तरतो माया, कोण तरतो माया, कोण तरतो माया? नारदांचीच भक्तिसूत्र आहे. मी मायेच्या पलीकडे आहे, मी मायापती आहे, मी मायाधीश आहे, मी मायाध्यक्ष आहे म्हणतोस ना, ती सगळी माया होती. जाऊन बघ, त्रिभुवन सुंदरी नाही, ते राज्य नाही, काही नाही, पण तुला धडा शिकवण्यासाठी मी केलं. पण म्हणतो तरीसुद्धा सगळेजण मला हसले, माकडाचं तोंड दिलं, माझी फजिती झाली, मी शाप देतो. मला मिळणारी पत्नी या माकडाच्या रूपामुळे मिळाली नाही, तुमची मिळालेली पत्नी पळवली जाईल आणि तिला परत आणण्यासाठी वानरांची किंवा माकडांची, वानरांची मदत घ्यावी लागेल. आता नको का रामाला जन्मायला, नको का सीतेशी लग्न करायला, नको का वनवासात जायला, नको का सीतेला पळवून न्यायला, नको का रावणाचा संहार करायला? ह्या सगळ्या कथा आहेत, फार गमतीदार कथा आहेत, एकात एक गुंतलेल्या, एकात एक गुंतलेल्या, एकात एक गुंतलेल्या. मागे गेल्याशिवाय पुढची कथा सांगता येत नाही. आता ही कथा आहे, रामाचा जन्म झाला, मग पुढे सीता वगैरे सगळं आत्ता आपण एका वाक्यात बघितलं. मग रामाच्या जन्माच्या या कथा आहे. अक्कलकोट स्वामींचा आज प्रकट दिन आहे. जसा रामाचा प्रकट दिन, जसा कृष्णाचा प्रकट दिन, प्रकट भये नंदलाला, प्रकट भये स्वामी समर्थ, प्रकट भये शेगावचे गजानन महाराज, प्रकट भये शिर्डीचे साईबाबा. एकाच काळात जवळजवळ एकाच भागात ही 3 महाचैतन्याची स्फुरण जन्मणं हा चमत्कार आहे. नियतीची इच्छा असल्याशिवाय असं घडणार नाही. जवळजवळ एकाच काळात आहेत ना. स्वामी समर्थ काय, स्वामी समर्थांना आपले महाराजसुद्धा भेटलेले आहेत ना, बाळा मी नाही तुझा गुरु पण तुला गुरु मिळेल वगैरे वगैरे. डाळिंबाचे दाणे असलेलं ताट दिलं आपण बघतो. शिर्डीचे साईबाबा गजानन महाराज शेगावचे समकालीन आहेत. पण महाराजांचं आई वडील, बालपण, आठवण हे सगळं आपल्याला माहीत आहे. या तिघांचं माहीत नाही. संशोधन करून लोकांनी पुस्तकं लिहिली, लोकांनी बघितली सुद्धा नाही. किती संशोधन केलेले पुस्तक आहेत. गजानन महाराजांचं हे आडनाव, साईबाबा कोर्टात एकदा हजर झाले होते, तिथे शपथेवर सांगताना त्यांना आपल्या आईवडिलांचं नाव सांगावं लागलं. त्यांचं नाव हे, त्यांची जात ही, हे कशाला कोणीही वाचले नाहीत पुस्तकं. कारण आम्हाला प्रकट झाले साईबाबा, आणि हे तिघही प्रकट झाल्यानंतर जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यातच होते.
मग त्यांनी काही चमत्कार केले पण काय आपल्यातच होते, अक्कलकोट सोडून कुठे ते गेले नाहीत. गजानन महाराज त्या बुलढाणा अकोला त्या भागात फिरत राहिले आणि साईबाबा शिर्डी लोकलाईज जवळजवळ, ग्लोबलाईज नाही झाली, इकडे तिकडे तिकडे फिरले नाहीत. पण ही चमत्कार आहे, हे एकाच वेळेला हे 3 महापुरुष प्रकट होणं. मग त्यांना जन्म असेल, त्यांना हे असेल, कशाला विचार करता. आपण दत्ताचे अवतार मानतो ना त्यांना. पहिले आपण म्हणतो श्रीपाद श्री वल्लभ, आता पिठापूरला लोक जायला लागलेले आहेत. नंतर नृसिंह सरस्वती गाणगापूरला लोक जायला लागलेले आहेत. नंतर स्वामी समर्थ अक्कलकोटला लोक जायला लागलेले आहेत. हे जा तुम्ही नक्कीच, पण बहुहिंडता सौख्य होणार नाही. सौख्य आनंद फार वरची गोष्ट आहे. आनंदासाठी खरं काही करायची गरज नाही आणि कितीही केलं तरी आनंद मिळणार नाही. आणि काही न करता ठरवलं तर मी आनंदात राहू शकतो. प्रॉब्लेम कुणाला नाही, तो जीवनात अडचणी कुणाच्या नाही आहेत. रामाच्या कृष्णाच्या बघा, कृष्णाचा जन्म तुरुंगात, आपल्यापैकी किती जणांचा जन्म तुरुंगात झाला आहे. जन्मल्याबरोबर दुसरीकडे नेला, आपल्या आईचं दूध प्यायलेलं नाही असे आपल्यापैकी किती जण आहेत बघा ना तुम्ही. राम पत्नी पळवली जाणं नामुष्की, वानरांची मदत घ्यावी लागणं, नंतर पत्नीचा यानी त्याग करणं, नंतर पत्नीनं त्याचा त्याग करणं. इतकं आपल्या जीवनात घडलंय का. आपल्यापैकी कोणाचं वस्त्रहरण, वहिनी आहे ती करणारे, चुलत भाऊ आहेत पांडवांचे, वस्त्रहरण दरबारात राजसभेत. अहो नाही हो, त्यांची दुःख मोठी आहेत. आणि दुःखांचे ग्रंथ सांगताना सांगितले, अरे तुमची दुःख खोटी आहेत. ट्रॅजेडी शब्द वापरू नका तुम्ही. ट्रॅजेडी कर्णाचे होते. आहे सूर्यपुत्र, नंतर क्षत्रियाचा पुत्र आहे, कारण पांडू आणि कुंती जन्माआधी मुला होत्या, काय क्षत्राणी येते. नंतर सूतपुत्र अधिरथ आणि राधा, सतत कर्णाची ट्रॅजेडी आहे. कारण कर्ण गुणवान होता आणि आपली काय 8-5ची लोकल चुकली, ट्रॅजेडी झाली. हो मरतो, कसली ट्रॅजेडी, गेला नाही, काय बिघडणार आहे. ट्रॅजेडी मोठे शब्द वापरतो आपण, आपली ट्रॅजेडी होत नाही. महान माणसं आहे, ट्रॅजेडी म्हणजे दुःख, त्यांच्या जीवनात दुःख असतं. ज्यावेळेला आता तुम्हाला वाल्मिकीच्या याची कथा सांगूया आणि थांबूया. एक कथा रामायणाची कथा, रामाची बघितली, रामायणाची कथा, वाल्याचा वाल्मिकी ही पहिली कथा आहे, ती उद्या बघूया. आणि महाराजांचं नाही सगळ्या संतांचं आवडतं. उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठा उठी, भविष्य बदला शतकोटी, चरित्र रघुनाथाचे. तुम्हाला सांगितलं कोटी म्हणजे करोड भाषांतर केलं आणि आपण संपलो. 33 कोटी देव, अरे काय कसले देव, काय ते असे तरुण म्हणतात हल्लीचे इंग्रजी माध्यमातले. पण कुणी ते कोटी म्हणजे प्रकार, 33 प्रकारचे देव आहेत. आत्ता सांगतो, नंतर जरा विस्ताराने सांगेन. पहिलं म्हणजे 12 आदित्य, प्रत्येक महिन्यातला सूर्य हा स्वतंत्र देव आहे. नाहीतर आपल्याला ऋतूच मिळाले नसते. आपण 3 ऋतू म्हणतो, उन्हाळा पावसाळा हिवाळा. उन्हाळा जास्त झाला म्हणजे वाफ होईल, म्हणजे पाऊस चांगला पडेल. हे पूर्वीची गणित आहेत, आता चक्र बदललं आहे, हे लक्षात ठेवा. पण त्याच्यामुळे आणखीन 6 ऋतू, वसंत ग्रीष्म वर्षा शरद आपण करतो ना, ते आणखीन झाले 6 ऋतू. अरे 12 ऋतू आहेत, 12 ऋतू. ऋतुचक्र नावाचं पुस्तक वाचा, मिळेल तुम्हाला. दुर्गा भागवतांचं अप्रतिम पुस्तक आहे. दर महिन्यातल्या सूर्याला नावं दिलेले आहेत. दर महिन्यातल्या सूर्यात पानांचे रंग कसे असतात, पक्ष्यांचे ओरडण्याचे आवाज कसे असतात, पाण्याच्या लाटांचा आवाज काय. आणि त्या बाईला शाप म्हणजे कसलं, आपण ज्याला सुरण म्हणतो ना, सुरण, तो कंद खायला गेल्या, कारण त्यांना आदिवासींचा अभ्यास करायचा होता, वनवासींचा. मी तुमच्यात राहीन, शिकेन आणि नंतर मी तुमच्यातच पण स्वतंत्र झोपडीत राहीन. त्यांना कळलं नाही, एक सुरण विषारी असतं, एक सुरण आपण स्वयंपाकासाठी भाजीसाठी वापरतो. विषारी सुरण खाल्लं आणि एवढ्या आजारी पडल्या, मेंदू सोडून शरीरातल्या जवळजवळ सर्व संस्थांवर, सिस्टम्स, पचन संस्था, श्वसन संस्था, सगळ्या संस्थांवर, मज्जा संस्था सोडून परिणाम झाला. 1 वर्ष बेडरेस्ट. हे मी मुद्दामून सांगतोय, लक्षात घ्या की संकटाचं संधीत कसं रूपांतर, हाऊ टू कन्वर्ट टोटल निगेटिव्हिटी इंटू टोटल पॉझिटिव्हिटी. ही बाई अलीकडच्या काळात झालेली आहे ना, बुद्धिमान. 1 वर्ष ती म्हणते मी 1 वर्ष बेडरेस्ट घ्यायला तयार आहे, पण माझा बेड मी खिडकीच्या शेजारी ठेवू शकेन का. डॉक्टरांना आश्चर्य वाटलं. हो, खिडकी वर्षभर उघडी ठेवू शकेन का. हो, पण डायरेक्ट हीट, डायरेक्ट पाऊस घेऊ नका, ती मी काळजी घेईन. त्या खिडकीतून त्यांनी वर्षभर निसर्ग बघितला आणि हे पुस्तक लिहिलं. ऋतुचक्र, 12 महिने, 12 सूर्य, हे 33 मधले पहिले 12.
11 रुद्र शंकर, 11 रुद्र, 11 5 इंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा यांना रडवणारा तो रुद्र. उदाहरणं खूप देता येते, आत्ता फक्त 2-3 उदाहरण पुढे देतो आणि जातो. त्याच्यानंतर 11 रुद्र, 11वं मन, या सगळ्यांना रडवणारी देवता आहे ती रुद्र देवता आहे. 12 11 23 झाले अष्टवसू, 8 दिशांना वसून असलेली जी शक्ती, त्या शक्तीचा स्वामी त्याला वासुदेव म्हणलेला आहे. वसुदेवाचा मुलगा वासुदेव असता तर आपला त्याचा मोठा बलराम सुद्धा वासुदेवच आहे की हो, तो वासुदेव नाही आहे, वसूंचा स्वामी. बघूया ते नंतर. पण 8 वसू, पूर्वेकडे जी सगळी सत्ता आहे, मग तिथे शेती असतील, खाणी असतील, अमेरिका काय कुठला देश असेल सगळं, पश्चिमेकडे सगळी ते सगळे पाश्चात्य राष्ट्र, उत्तरकडे उत्तर ध्रुवापर्यंत, दक्षिण, हे मी पृथ्वीचं सांगतोय. पण वसून असलेले देव म्हणून आपल्या या पृथ्वीला वसुधा, वसुंधरा, वसुमती हे शब्द आहेत. 8 झाले ना, 12 11 23 8 31 देव झाले. 33 कोटी 2 अश्विनी कुमार हे जुळे भाऊ आहेत, आपल्या नागपुड्यातून जात असतात. एक अश्विनी कुमार आपल्या तनाचं म्हणजे शरीराचं आरोग्य राखतो, दुसरा अश्विनी कुमार आपल्या मनाचं म्हणजे मेंटल हेल्थ ज्याला म्हणतात त्याचं राखतो. या 33 मध्ये सगळ्या विश्वाचा अभ्यास येऊन जातो. तुम्ही विचार करा, आपला हा विषय नाही आहे, पण हे 33 कोटी देव अशा विचार असतात आपले. म्हणून तो प्रसंग फक्त सांगतो आणि थांबतो. वाल्मिकी रामायणाची निर्मिती आधी काव्य, काव्य कसं हो, त्याच्या आधी वेद वगैरे सगळे वर्स आहे. म्हणजे पद्य आणि काव्य याच्यातला फरक तुम्हाला म्हणजे, पद्य आपण म्हणतो उभं राहून, पद्यात विचार असतो, बरोबर ना, पद्यात एक प्रकारचा संदेश असतो, पद्याचा एक संस्कार असतो, बरोबर. पद्य ज्याला आपण प्रोज पोएट्री म्हणतो ना, पण पोएट्री म्हणजे काव्य आहे, याला व्हर्स शब्द आहे, VERSE व्हर्स. काव्य म्हणजे आत्ता सांगितलं ना, वाक्यम रसात्मका. वाल्मिकी गेलेले तमसा नदी, गंगेची उपनदी, स्नान करायला गेलेले आहेत, पहाटेची वेळ आहे, बरोबर शिष्य आहेत, शेजारी आश्रम आहे वाल्मिकींचा. तमसा नदीच्या काठी तामसी विचार येऊ शकतो, हे लक्षात ठेवा, येऊ शकतो कुणाच्याही मनात. त्याच्यावर त्याच्यावर विजय मिळवणं इथे खरी परीक्षा असते. विश्वामित्र वगैरे अनेकदा पतन झालेलं आहे. इकडे वाल्मिकींचं आलेलं आहे. क्रौच पक्ष म्हणजे ज्याला हल्ली आपण बगळ्यांची जात आहे, क्रेन ज्याला म्हणतो ना, बगळे, तसे क्रौंच, अजूनही क्रौंच पक्ष आहेत. ते मिथुन म्हणजे जोडपं, त्यांची रतिक्रीडा चालू आहे, कौतुकानं बघताय. काय निसर्ग आहे नाही, त्यांना त्यांची सृष्टी कायम ठेवायची, संतती, तती म्हणजे प्रवाह, संतती चालू ठेवायची आहे. म्हणून या पक्ष्यांची क्रीडा बघत असताना एका दिशेने बाण येतो, दोघातल्या एका पक्षाला लागतो, तो पक्षी खाली तडफडत राहतो. पक्षी नर आहे तो, रामाला बाण लागलेला आहे, सीतेला नाही. प्रतिकात्मक विचार बघा, ती पक्षिणी खाली येते, बाण काढायचा प्रयत्न करते, निघत नाही, ऋषींकडे वगैरे बघते, तोपर्यंत त्यांनी प्राण सोडलेले आहेत, पक्षिणी निघून जाते. विचार करा. हे बघितल्यानंतर वाल्मिकी जे शांत आहेत, आप्त काम, आप्त तृप्त, समाधी पाहता समाधान होते, अनंत शांती, अखंड चल समाधी, असे वाल्मिकी 12 वर्ष रामनाम. आणि वाल्मिक म्हणजे वारुळ, आपण नागाच वगैरे वारुळ म्हणतो, त्याच्या भोवती वारुळ जन्मलेला आहे, त्यातून नारदाने त्यांना वरती काढलेलं आहे. भो वाल्मिक नमोस्तुभ्यम, तुला नमस्कार करतो मी. हे वाल्मिकी नाव पडलेलं आहे तिथे. आधी वाल्या वगैरे त्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. म्हणजे इतकी त्यांनी उपासना केलेली आहे. भविष्यवदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे, त्यांनी रामाचं चरित्र 100 निरनिराळ्या प्रकारांनी पुढे विकसित होत जाईल असं चरित्र लिहिलं त्या वाल्मिकीने. त्यांच्या तोंडून शाप सगळे बघत राहतात शिष्य, आपल्या गुरुच्या तोंडून शापवाणी. आणि शाप काय, हे निषादा म्हणजे हे शिकाऱ्या, त्या दोघांनी, त्या क्रौच मिथुनाने तुझं काय वाईट केलं होतं म्हणून तू त्या एका पक्षाला मारलंस, मी तुला शाप देतो, तुझ्या कुळाला कधी प्रतिष्ठा लाभणार नाही. काय शाप आहे बघा बरं. कुळाला प्रतिष्ठा, हल्ली आपण तसे उल्लेख करत नाही, करू नये, पूर्वी करत होतो तेही चुकीचं होतं, पण आपण आपल्या भाषेत म्हणत होतो पूर्वी. काय चौकशा करतोयस, कुणासारख्या ते सांगायला पाहिजे का,
जणू काही फक्त चांभारच चौकशा करतात, फक्त न्हावीच अहो बुद्धिमान माणसं जास्त चौकशा करतात, हे लक्षात ठेवा. पण पडलेलं आहे, आपण आता करायचाच नाही तो उल्लेख. पण तुझ्या कुळाला शाप मिळेल, कधी प्रतिष्ठा लाभणार नाही. म्हणजे तुझं कुळ कायम हिंसक, क्रिमिनल म्हणजे गुन्हेगारी वृत्तीचं, अपराध नसताना शिक्षा करणं, ठार मारणार असं तुझं कुळ जन्मेल. पुढे तुझी कुळ तसं होत राहील. त्यावेळेला शिष्याने विचारलं, तो व्याध गेला बिचारा, त्याने ते बघितलं हा पक्षी मरून पडला, हे ऋषी वगैरे आहे, तो निघून गेला असेल, तो काही क्षमा मागायला आलेला नाही. पण त्या शिष्याने विचारलं ऋषीवर, गुरुदेव हे आम्ही काय ऐकतोय, तुमच्या तोंडून शाप? अरे तुम्हाला ठार मारणाऱ्याला सुद्धा वरदान देणारे तुम्ही, कोणतरी तिसरा त्या चौथ्या पक्षाला मारतो, तुम्ही शाप देता. कसला शाप? त्याच्या कुळाला. वाल्मिकी म्हणतात काहीतरी चूक झालेली आहे. पण त्याबरोबर ते विद्यार्थी म्हणतात, हा पहिला श्लोक आहे, हे पहिलं काव्य आहे. म्हणजे वाल्मिकींना शोक झाला, शोकातून शाप दिला, शापाचा श्लोक झाला, श्लोकाचं रामायण झालं. बघा ना, म्हणजे त्या मोठ्या माणसांचा शोक आणि शाप सुद्धा भविष्यात कल्याणकारी घटना घडवणारा असतो, हे लक्षात ठेवा. परत म्हणा बरं, तो म्हणाले कशाला रिपीट करायचा? नाही म्हणा, तो अनुष्टुप छंद, त्याला नाव पडलं पुढे. 8 अक्षरांचे 4 चरण, 32 अक्षरांचा तो मंत्र. काय गोड आहे तो, काहीतरी घडणार आहे. पण शाप दिला हे चूक झालं. वाल्मिकी म्हणतात मला तर पश्चात्ताप होतोय की जसं तो क्रौंच पक्षी त्या व्याधाचा कुणी नव्हता, त्याला त्यांनी ठार मारलं, तो व्याध माझा कुणीही नव्हता, मी बघितलंही नाही, आणि त्याच्या कुळाला मी शाप दिला, काहीतरी भयंकर घडणार आहे. भयंकर नाही, काव्याची निर्मिती आहे. आणि त्याच वेळेला नारद येतात, ब्रह्मदेव येतो, सरस्वती येते, वरदान होतं. सरस्वती म्हणते मी आहे तुझ्या जिभेवर. ब्रह्मदेव म्हणतात मी तुझी प्रतिभा जागी करतो. काहीतरी एका महान व्यक्तीचं चरित्र किंवा असा ग्रंथ लिही की जो अमर होईल. ते म्हणतात की मला अनुभव नाही आहे कशाचा. इतक्यात नारायण नारायण, तुम्ही विचारात दिसताय ऋषीवर. ते म्हणतात अशी घटना सकाळपासून घडली आहे, मला तुम्ही अशी एखादी व्यक्ती सांगा ज्यात हे 16 गुण आहेत. म्हटल्यास उद्या 16 गुण आपण वाचूया. हे 16 गुण आहेत. हे सांगतात आपल्या भाग्यानं, हे वाल्मिकी आपल्या भाग्यानं अशी व्यक्ती जिवंत आहे अयोध्येत. राम राजा, राम राज्य करतोय. तुम्ही विचारलेले 16च काय, 32-64 गुणसुद्धा त्याच्यात आहेत. मी तुला त्याचं संक्षिप्त चरित्र सांगतो, विस्तार तू कर. तुला ब्रह्मदेवाने प्रतिभा दिलेली सरस्वती तुझ्या जिभेवर किंवा लेखणीत असणार आहे. चिंता कशाला, लिहायला लागा. चरित्र कुठपर्यंत सांगितलं? जिथपर्यंत ते चरित्र घडलं होतं तिथपर्यंत, रामराज्यापर्यंत. पुढे मग सीतेचा त्याग वगैरे एक आहे, हे सगळ्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आज जे गीत संपली आम्हाला ऐकू येत होती, गरजा जय जयकार, माहीत आहे ना. रामाचा जय जयकार झाला. जे राज्य ऋषींना होतं त्या राज्याचा आरंभ झाला. रामायण तिथे संपलं. तितकं संक्षिप्त सांगितलं कारण ते घडलेलं आहे. राम राज्य करतोय ना अयोध्येत, म्हणजे सगळं वनवास संपला आहे, सगळं चरित्र थोडक्यात सांगितलं. वाल्मिकीने ते लिहिलं. आणि शतकोटी म्हणजे काय, इथून उद्या सुरुवात करूया. आणि शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, आपल्याला माहीत आहे ती कथा, त्यातला थोडासा संस्कार बघूया आणि थांबूया. आज लक्षात ठेवा, आपण ज्या सगळ्या घटना बघितल्या त्याच्यात संस्कार आहे. कर्तव्य करीत असताना शाप मिळू शकतो, पण त्या शापामुळे मुक्तीचा मार्गही सुलभ होतो. जय विजयाच्या कथेतून नारदांना मोह होऊ शकतो, पण त्या मोहातून वाचवतात. ती पुढे मोहिनी झालेली विष्णू शक्ती ना वाचवतात नारदांना. आपली गुरु आपल्याला किती ठिकाणी वाचवतात. मी ज्यावेळेला डोळे बंद करून बसतो, खरं पाणी वाहतं डोळ्यातून, इतक्या ठिकाणी महाराजांनी वाचवलेलं आहे. एक तुम्हाला सांगतोच आणि थांबतो, फार सुंदर आहे. गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह झाला नव्हता. चरित्र वाचल्यापासून उत्सुकता होती. मोरारी बापूंचा सत्संग होता पणजीला, काही हजार लोक होते आणि त्या ओपन एअर मंडप वगैरे घातलेला होता तिथे. अरे म्हणलं हे मोरारी बापू, ही रामकथा, महाराज रामाचंच नाम देत आहे. आणि अनाऊन्समेंट झाली होती की कथेनंतर अनुग्रह दिला जाईल.
आपण अनुग्रह का नको घ्यायला? कल्पना करा, महाराज वाचवतात नाही, सावध करतात. बेसावध होतो. अरे महाराज जीवनात आलेले आहेत, आपण अजून महाराजांचे झालेले नाही आहोत. महाराज आपल्या जीवनात आलेले आहेत. महाराजांनी जीवनाची सूत्र हातात घेतलेले आहेत. महाराज जीवनाची दिशा ठरवत आहेत. लक्षात ठेवा. अशा वेळेला दुसऱ्या कोणाचा तरी अनुग्रह घ्यायचा विचार येतो. त्याचं पुढचं वाक्य मोरारी बापूंचं असतं, महाराष्ट्र के एक संत आहे, नामावतार गोंदवलेकर महाराज. काय सांगू तुम्हाला, महाराजांनी सांगितलं मीच रे. मोरारी बापू असू देत, जिवंत असू देत, रामनाम असू दे, पुढचं वाक्य मोरारी बापूंचं. आणखी एक सांगतो, पावसला गेलेलो, तेच वातावरण आणि ते सगळंच त्यांचं काव्य, स्वामी स्वरूपानंद, खूप बरं वाटेल. मी पत्नी आम्ही दोघंही होतो. इथे आलोच तर अनुग्रह घेऊन जाऊया. समोर एक व्यक्ती होती, त्यांच्याबद्दल मुद्दामून ही व्यक्ती 12व्या वर्षी आईला सांगते लग्न करण्यासाठी माझा जन्म नाही आहे, वय वर्ष 12, म्हणजे आपण 6वीत असतो त्यावेळेला, लग्नाचा विचारही नसतो. हा जन्म माझा लग्न करण्यासाठी नाही. अशा व्यक्तींबरोबर आम्ही राहिलेलो आहोत. अशी व्यक्ती आमच्या अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडवून गेलेली आहे. ती व्यक्ती आमच्याशी बोलते आहे, आम्ही प्रश्न विचारतोय, अत्यंत सुंदर उत्तर देते. आम्ही भारावून गेलेलो आहोत. त्यांचं एक वाक्य आणि आमचं हे सगळं संभाषण एक पागोट घातलेला कुठला तरी रानातला किंवा खेड्यातला एक शेतकरी दारात ऐकतोय. आम्ही सगळं बोलतोय, ते तिथे बसून ऐकतोय. आमच्या ते लक्षात आलेलं आहे. लक्ष देऊन तो ऐकतोय. आमच्या मनात विचार येतो की आलोच आहोत पावसला आणि हे इतकं सांगतायत, आलाच आहात तर अनुग्रह घेऊन जा. स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह का घ्यायचा नाही, हा विचार मनात येतो. येऊ का जरा आत, हे लक्षात ठेवा, येऊ का जरा आत. तो पागोटेवाला तिथे येतो आणि म्हणतो, बुद्धिमान माणसात तुम्हाला स्वरूपानंद वगैरे ते सगळं आवडणार आहे, पण मी सांगतो गोंदवलेकर महाराजांचा गुरु नाही महाराजांसारखा. आणि तो महाराजांबद्दल आम्हाला सांगतो, निघून जातो. वाचवतात महाराज, आपण विसरून जातो. ते पावली आपलं रक्षण करत असतात आणि मार्गदर्शन करत असतात. एक आहे दिशादर्शन, ही दिशा आहे, आणि हे मार्गदर्शन, हा मार्ग आहे. दोन्ही पाहिजे. मार्ग दाखवतात ते सद्गुरू असतात आणि दिशा दाखवतात ते संत असतात. संत आणि सद्गुरू हे उत्तर महाभारतातले आहेत, पण हे दोन्ही निराळे नाही आहेत. संत तेच सद्गुरू, सद्गुरू तेच संत, पण सद्गुरू मार्गदर्शन करतात. संतो दिक, संतांनी दाखवलेली दिशा, सद्गुरूंनी दाखवलेला मार्ग, यावरून आपण मार्गक्रमण करत राहूया. त्यासाठी आपण डोळे मिटून शांतपणे प्रार्थना करूया. 1 मिनिट शांत. उद्या आपल्याला रामनामावलीचे कागद मिळतील आणि आपण खूप छान ते वाचूया. गेल्या वर्षी जर तुम्ही हा विषय ऐकलेला असेल, छान, आपण काही त्याच्याच अनुषंगानं बोलणार नाही आहोत, महत्त्वाच्या घटना घेणार आहोत. ठीक आहे, छान. नेहमीप्रमाणे श्लोक म्हणूया सदा सर्वदा आणि शांतीपाठ. ओम सहनाववतु. सगळ्यांनी बरोबर. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळायचे, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळायचे. अगदी सावकाश डोळे उघडून समोरचे समर्थ रामदास स्वामी, आपल्या महाराजांचे समाधी आणि आपले महाराज या सर्वांचं दर्शन घ्यायचं आहे. आणि इथे जमलेल्या सर्वांना
नमस्कार करायचा आहे. शांत आनंद. महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार.